उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व गुरुचरित्र वाचक, कालपासून आपण या पुण्यभूमीत दिवस रात्र या बहुविध सेवा करत आहोत. त्यात 24 तासाचे प्रहऱ्यांचा समावेश आहे. रात्रीचे सर्व प्रहरे पुरुष प्रतिनिधी बघतात. दिवसाचे सर्व प्रहरे भगिनी करतात. त्या प्रहऱ्यामध्ये 2 स्वामी चरित्र वाचक प्रतिनिधी, कारण सप्ताह अखंड आहे. अखंड या शब्दाची अखंडता पाळताना त्याला तडजोड चालत नाही, म्हणून 2 व्यक्ती लागतात. एका व्यक्तीकडून खंडता होते, त्याला भोजनाला जाणंच आहे, त्याला उठणं आहे, बसणं आहे, कुठल्या तरी निमित्तानं खंड होऊ शकतो. म्हणून ती खंडता भरून काढण्याची अखंडता, म्हणून एकाऐवजी 2 सेवेकरी स्वामी चरित्र वाचतात, 2 वीणावादन करतात, 2 जपमाळ करतात. असं 24 तासाच्या घड्याळाप्रमाणे केलेल्या कृतीला अखंड नामसप्ताह म्हणतो. गेल्या 1974 सालपासून आज तागायत या पुण्यभूमीनं ही अखंडता कायम ठेवलेली आहे. या स्वामी योगाचे योगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराज यांनी दरबार आणि नामसप्ताची संकल्पना तुमच्या आमच्यामध्ये रुजवली आणि त्याची निष्पत्ती किंवा त्याची फलश्रुती आज महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये, भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये आणि विदेशात असणारे सुमारे 70 देशांमध्ये हे कार्य पोचवण्याला वटवृक्षाप्रमाणे एक संधी मिळाली. आणि याचा लाभ मानव घडवणे, त्याला सन्मार्गाला लावणे, त्याच्या मनातील द्वैत घालवणे आणि त्याला सेवेकरी बनवणे ही मुख्य संकल्पना अखंड जप नामसप्ताहाच्या अंतर्गत होणाऱ्या या सर्व विधानाची आहेत. काल आपण पहिला दिवस म्हणून श्री गुरुचरित्र वाचनासह यज्ञ विभागासह दिवसभरातल्या 24 तासात चित्रगुप्ताच्या वहीत केलेली सेवा जमा केलेली असेल, नसेल तर ती आपण पूर्ण करावी. आणि दिवसभरात जे आपण काही स्वामींची सेवा करतो ती त्या वहीत आपण नोंद करावी. समजा तुम्ही 11 माळा जप केलेला आहे, स्वामींचा जप केलेला आहे, सप्तशती वाचलेली आहे, स्वामी चरित्र वाचलेलं आहे, तत्सम या कार्यातले ग्रंथ वाचन चालू आहे, याची नोंद करणं. बाळप्पांनासुद्धा स्वामी चरित्र तुम्ही वाचताना त्या पात्राचा उल्लेख आलेला आहे की चांगलं काम करत असताना अनेक लोक दूषण लावतात. त्यांना सांगितलं मारुतीच्या मंदिरात जाऊन जप कर आणि त्याचा हिशोब मला दे. त्याप्रमाणे ते गेले आणि त्यांनी अपेक्षित जप करून तो जप केलेली वही स्वामी चरणावर ठेवली. गेल्या काही महिन्यापासून आपण ती परंपरा पुढे चालवताना
जो कोणी 12 लक्ष स्वामींचा जप वहीवर लिहून पूर्ण करेल, आयुष्यात त्याच्या मागे त्याला बघावं लागणार तर नाहीच, पण त्याच्या जीवनात एकही संकट समस्या येणार नाही. आणि यापेक्षा मग साधा सोपा मार्ग कोणता आहे? 12 लक्ष जप करणं म्हणजे तसं फार अवघड नाही. तुम्ही रोज 11 माळा जप करता, तोच जर लिहून काढला यथाशक्ती, सकाळी 11, दुपारी 11, संध्याकाळी 11, 33 पाणी जर जप रोज लिहून काढला, वर्षभराच्या आत हा जप पूर्ण होईल आणि तुम्ही वर्षभरात सुखानं रामराज्याप्रमाणे तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, पारमार्थिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडा. कारण मनुष्य जन्माला येताना काही ऋणांचं गाठोडं बरोबर घेऊन आलेलं आहे, ते त्याला माहीत नाही. ऋणं अनेक प्रकारची आहेत. पूर्वजन्म, पुनर्जन्म, प्रारब्ध, सुकृत, क्रियामान, ऋण, वैर, हत्या, शाप, ताप, तळतळाट, ही सारी गाठोडी तो बरोबर घेऊन आलेला आहे. आणि जोपर्यंत तो ऋणमुक्त होत नाही तोपर्यंत त्याला सेवेची अनुभूती येत नाही. तुम्ही काही अचानक स्वतःला प्रश्न विचारा, आम्ही 7 पारायण गुरुचरित्र केले, अमुक एवढं केलं, तमुक एवढं केलं, फलश्रुती मिळत नाही. जोपर्यंत तुम्ही ऋणमुक्त होत नाही, मागच्या बँकेचं जे काही कर्ज आपण उचललेलं होतं, जोपर्यंत ते फेडत नाही तोपर्यंत दुसरे बँक कर्ज देईन कसं? तसंच हे आहे. बँकेच्या व्यवहाराप्रमाणे आहे, हा आध्यात्मिक व्यवहार आहे. परंतु मागचा जन्म आपल्याला आठवत नाही, मागे आपण काय केलं ते आपल्याला माहीत नाही. आणि याचमुळं आपण शंका समाधानाकडे वळतो, अध्यात्माकडे वळतो आणि आपल्या प्रश्नांची उकल साधण्याचा साधक म्हणून प्रयत्न करतो. म्हणून जीवनामध्ये पैकी जी काही महत्त्वाची ऋणं आहेत ती बिना खर्चानं तुम्ही सोडू शकता. प्रत्येकाला नारायणाक बली किंवा यापेक्षा मोठे विधी करणं अशक्य आहे. परंतु रोज 5 कामं करणं किती गरीब असला त्याला अशक्य नाही. किती गरीब असू दे, रोजीरोटीचा प्रश्न असणारा सुद्धा माणूस पंचमहायज्ञ करू शकतो. जीवनात रोज 5 कामं करायची असतात. एक देवऋण, किंचित तूप एका रद्दी कागदाला लावून अग्नीला देणं म्हणजे पेटून देणं. कागद पेटून त्याला तूप लावणं, अग्नीला तूप मिळालं, देवयज्ञ झाला. पूर्वी प्रत्येक घरामध्ये चूल, कोळशाची शेगडी ही साधनं होती. आता ते राहिली नाही. पुन्हा जग कदाचित त्याकडे वळतं की काय, युद्धामुळं सांगता येत नाही. परंतु अग्नीला तूप टाकणं त्याला देवयज्ञ म्हणतात. पूर्वी भारतवर्षात रामायणात सुद्धा उच्च कोटीत राहणारे राजे लोक त्यांच्या महाराण्या स्वयंपाक करता करता थोडीशी तुपाची धार अग्नीत टाकायची. सई निशाणी डाव्या हाताचा अंगठा असणारी माणसं सुद्धा यज्ञ आजही करू शकतात. सुमित्रा, कैकेयी, कौसल्या या महामाता रोज पंचमहायज्ञ करायच्या.
देवयज्ञ करणं म्हणजे अग्नीला तूप टाकणं, त्याला देवयज्ञ म्हणतात. त्याला फार वेळ लागत नाही. आपण सकाळच्या प्रहरात केव्हाही एक अर्धा मिनिटात ही क्रिया करू शकतो. आणि तूप टाकताना चुकून जर आपण गायत्री मंत्र म्हटला तर अधिक चांगलं. तुम्हाला गायत्री मंत्र माहीत आहे, ओम तत्सत वितुर्वरेण्यम भर्गो देवश्च धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा मंत्र या मार्गानं बहुजणांसाठी खुला करून दिला. गेल्या 50-60 वर्षापूर्वी हा मंत्र पुरोहिताशिवाय कोणी म्हणू शकत नव्हतं, हे तुम्हाला माहीत आहे. म्हणून तत्कालीन गेल्या 70 वर्षापूर्वी या बौद्धिक बंदिवासातून जनतेला सोडवण्यासाठी सद्गुरू पिठले महाराजांनी बहुजणांसाठी स्वतः गायत्री मंत्र केला. सर्वांनी तो म्हणावा, कारण पुरोहित लोक म्हणायचे, इतरांनी हा म्हणू नये, म्हणून त्यांनी स्वतः तयार केला. ह्रीं ह्यो देवः सवितास्माकं मनः प्राणेंद्रिय क्रियः प्रचोदयति तदभर्ग्यं वरेण्य समुपास्मये. हा सर्वांसाठी गायत्री मंत्र होता आणि आहे. आणि या गायत्री मंत्रामुळं या मार्गाची उकल झाली आणि आम जनतेला नव्हे तमाम मानव जातीला आज मुक्त हस्ते गायत्री मंत्र करण्याची मुभा मिळालेली आहे, असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. म्हणून पंचमहायज्ञामध्ये गायत्री मंत्र लावून अग्नीला तूप टाकणं, तुम्ही यज्ञात रोज आहुती द्यायच्या वेळी तुम्ही बसल्या जागेवर सुद्धा दुसऱ्या द्रोणात हवीर द्रव्य टाकून नंतर आपण ते यज्ञात समर्पित करतो, ती सुद्धा बहुसंख्येच्या दृष्टीनं योग्य संकल्पना आहे. एकटा व्यक्ती असेल तो डायरेक्ट अग्नीपर्यंत जाऊ शकतो, अनेक व्यक्ती अग्नीपर्यंत पोचू शकत नाही. म्हणून आपण ह्या पद्धतीचं आयोजन केलेलं आहे. दुसरं, सकाळी स्नान झालं की साऱ्या देशातल्या भगिनी स्वयंपाकाला लागतात. स्वयंपाक ही अपरिहार्य बाब आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुख्य गरजा आहेत, पायाभूत गरजा आहेत. आणि स्वयंपाक करता करता आजही ग्रामीण भागात आमच्या अनेक भगिनी स्वयंपाक करता करता एक प्रश्न घेऊन येतात. आम्ही स्वयंपाकाला लागलो की खिडकीत कावळा येतो, छतावर येतो, ओरडून ओरडून हैराण होतो, आम्हाला काही कळतच नाही म्हणे. स्वयंपाकाची वेळ झाली की कावळा बुद्धी पुरस्कार हजर राहतो, ओरडून ओरडून हैराण होतो. आमच्या जुन्या काही भगिनी कावळे ओरडायला लागले, कोणीतरी पाहुणा घरी येणार म्हणे. असा संकेत कावळ्याचा त्यांना मिळायचा. मग स्वयंपाकात वाढ करावं लागायची. अचानक 4 माणसं पाहुणे यायचे. हा समज आहे, हा समज आहे, परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. आपले जे मृत पूर्वज आहे त्या अन्नाच्या वासाचे भुकेलेले आहेत. तुम्ही जे अन्न शिजवता तो वास त्यांना अपेक्षित आहे. आणि त्या अन्नाचे बुभुक्षित असणारे आपले पूर्वज लोक कावळ्याला एक दिव्य दृष्टी देवानं दिलेली आहे, इतरांना नाही. आपल्याला सुद्धा या दोघं डोळ्यांनी 3 दृष्टीचा आपल्याला समावेश आहे. सर्व मानव जातीला लांबी, रुंदी, खोली आपल्या डोळ्यांनी आपण बघू शकतो. पण अजून 4थी जी दृष्टी आहे ती भगवंतानं कावळ्याला दिलेली आहे. ती 4थी दृष्टी म्हणजे अदृश्य गोष्ट त्याला दिसते. जे आपल्याला दिसत नाही ते कावळ्याला दिसते. डोळा एकच आहे,
त्याला दोन डोळे नाही, त्याला डोळा एकच आहे. ज्यावेळी आपण अंत्येष्टी करतो, पिंडदान करतो, पिंडदानाला किंवा त्या पिंडांना ज्यावेळी कावळा स्पर्श करतो, मग त्यावेळी हिंदूंचा समज आहे कावळ्यानं घास घेतला, पितर तृप्त झाले, तेव्हा आशीर्वाद मिळाला असं ते म्हणतात. म्हणून दिवसभरात स्वयंपाक झाला, एका छोट्या पोळीवर केलेला स्वयंपाक कावळ्याला जिथे बसतो अशा उंच जागेवर, छतावर तो ठेवणं, त्याला पितृयज्ञ असं म्हणतात. आपल्या नित्यसेवेत दिलेलं आहे. तिसरं, तेवढंच आणणं, दिवसभरात गाईच्या मुखात घालणं, त्याला ऋषीयज्ञ म्हणतात. गाईच्या पोटात 33 कोटी देव आहे असं आपण म्हणतो. कोटी म्हणजे प्रकार, गणकशास्त्रातला कोटी नाही. पृथ्वीवरचे 11, स्वर्गातले पाताळातले 11, असे 33 प्रकारचे देव गाईच्या देहात असतात असा समज आहे. आणि मग गाईला घासभर अन्न दिलं की ऋषी यज्ञ केल्याचं पुण्य आपणाला मिळतं. म्हणून आपण गाईला घासभर अन्न कृपया रोज द्यावं. पुढचं, दिवसभरात चांगल्या व्यक्तीला भोजन देणं तथा लहान मुलांना गोडी बिस्किट आवडणारी वस्तू देणं, त्याला मनुष्ययज्ञ म्हणतात. त्याचा आत्मा आपल्याला आशीर्वाद देतो. म्हणून मनुष्ययज्ञ हा तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि दत्त महाराजांना अन्नदान हे अतिप्रिय आहे. म्हणून आपण गेल्या दशकापूर्वी गाणगापूर, वाडी, पिठापूर, कोरोपूर या दत्तधामांमध्ये 12 महिने 24 तास अन्नदान करण्याची व्यवस्था इच्छुकांपर्यंत पोचवलेली आहे. त्यांना रोज पंचमहायज्ञ करणं अशक्य आहे. त्यांनी तिथे जर रोज अन्नदान करण्यात भाग घेतला, तशी व्यवस्था इथे केलेली आहे, त्यात भाग घेतला तर तुमचा रोज पंचमहायज्ञ करण्याला म्हणजे दिवस खाडा जाणार नाही. तिथे आपणाला त्या सेवेचं फळ मिळणार आहे. आणि 5वं, ही झाली 4 कामं. तुम्ही दिवसभरात ही 4 कामं फावल्या वेळात करू शकता. 5वं काम आहे 2 बोटात साखर मावेन ते कोपऱ्यात मुंग्यांना घालणं. 5-6 दाणे फार झाले. मुंग्यांना साखर घालणं याला पंचमहाभूतामध्ये भूतयज्ञ म्हणतात. आणि हा सर्वश्रेष्ठ यज्ञ म्हणून त्याचा समावेश आहे. कारण मुंगीला जेवढं ज्ञान आहे तेवढं अजून माणसांना नाही. म्हणून आमच्या मुक्ताबाईंनी मुंगीवर 700 श्लोक लिहिलेले आहेत. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. अजबाशी अभंग संकल्पना, अभंग म्हणजे भंग न पावणारी कृती, त्याला अभंग म्हणतात. आणि 700 श्लोक लिहून माणसा माणसा कधी हुशील माणूस, माणसा तो माणसासारखा हो, असा संदेश त्या अभंगातून त्यांनी दिला. बऱ्याच वेळा त्याची प्रचिती आमच्या रोज वास्तुतज्ञांना येते. आमचे वास्तुतज्ञ लोक जेवढे इंजिनियर आहेत, खिशात ते साखरेची पुडी ठेवतात. समजा तुमची वास्तू तपासायची आहे किंवा तुम्हाला तपासायची आहे, तुम्ही कोपऱ्यात मुंग्यांना साखर द्या. 1 मिनिटामध्ये जर मुंग्यांनी साखर उचलली
तर समजून घ्यायचं तुमची वास्तू निर्दोष आहे. हे मुंग्यांना परीक्षण आहे. आणि किती तास ती साखर पडून राहिली, मुंग्यांनी उचललीच नाही, मग समजून घ्यायचं काहीतरी आपल्या वास्तूत दोष निर्माण झालेला आहे. हे गणकयंत्राचं काम मुंगी करत असते. मुंगीला हे सर्व ठाऊक आहे. अशी काही माणसं आहेत की जे गुन्हेगारीशी संबंधित आहेत, ज्यांनी लोकांचे खून मर्डर केलेले आहेत. अशा लोकांच्या हातून तुम्ही मुंग्यांना साखर घालून बघा, मुंगी साखर खाणार नाही. गेल्या 50-60 वर्षात आम्ही हे अनुभव खूप गावोगावी बघितले. कोकणामध्ये रायगडला एका केंद्रात शेजारी एक सेवेकरी म्हणून कुटुंब राहत होतं. ते छत्रपती शिवरायांच्या सरदारांचे ते वंशज होते. नाव सांगणं उचित नाही. आणि कोकणामध्ये रोहा तालुक्यामध्ये रातवड या गावी ही घटना घडलेली होती. आम्ही 5-25 जणांना त्यांनी बोलवलं. आम्ही गेलो, पण एक अटीवर, सेवेकरी कोणाच्या घरी परान्न पाणी अन्न भक्षण करत नाही त्याला सेवेकरी म्हणतात. आम्ही ती अट घातली, आम्ही येऊ पण काही घेणार नाही, हे मान्य असेल तर येतो. त्यांनी मान्य केलं. पण त्याला मोह राहावे ना, त्यानं म्हणे मग चहा तरी घ्या. नाही, चहा आता हातावर साखर तरी घ्या म्हणे. ठीक आहे, हातावर साखर घेतो म्हणे. म्हणून 10-12 लोकांच्या हातावर त्यानं साखर दिली. आम्ही त्यांना गुपित सूचना केली की ती साखर पुडीत बांधा, खाऊ नका, तिच्यात काही विष घातलेलं नाही. परंतु या वास्तूत प्रचंड दोष या कुटुंबियांना आहेत. या साखरेचं आपण परीक्षण करू. म्हणून आम्ही सर्वांनी थोडं 10-20 पावलं पुढे आल्यावर एक मुंग्यांचं वारूळ भेटलं आणि सगळ्यांना ती साखर वारुळाजवळ ठेवायला लावली. इथे बसणारा आपणाला सर्वांना आश्चर्य वाटेल, मुंग्यांना साखर कधी आवडत नाही का? परंतु काही क्षणात खूप मुंग्या उसळल्या वारुळातून आणि ती साखर खातात क्षणी मरून गेली. परंतु त्या साखरेला कुठलाही विषारी पदार्थ लावलेला नव्हता. मग याचा अर्थ कसा लावायचा? आम्ही तपास केला शेजारी पाजारी. म्हणे हे जे कुटुंब इथे राहतं आहे, यांनी गेल्या 3 पिढ्या आत्तापर्यंत अनेक लोकांचे खून केलेले आहेत. म्हणे 5-7 खून केलेले आहेत. आम्ही त्यांना वाळीत टाकलेलं आहे. मग असल्या माणसांच्या घरी साखर खाल्ली असती तर आपलं काय झालं असतं? आपलं पुण्य त्यांना गेलं असतं. महाभारतकार लिहितात, रोज भीष्म, कृप, कर्ण, विकर्ण, अश्वत्थामा हे कौरवांचे नवरत्न होते. देवांचा पराभव करणारे. देव त्यांना हात जोडायचे. एवढे नवरत्न शूर असूनही पांडवांचा विजय का झाला? पांडव 5च होते, कौरव 100 होते. पराभव कौरवांचा का झाला? दुर्दैवानं आज कौरवांची संख्या जगात देशात वाढते आहे, पांडवांची कमी होते आहे. याचा खूप तपशील तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु चोराच्या घरी जाऊन जर तुम्ही काही अन्न खाल्लं, तुमची बुद्धीचं परिवर्तन होईल. बुद्धी कर्मानुसार येणं. जो कसा कर्म करतो त्याप्रमाणे आपली बुद्धी असते. चुकीच्या घरी गेलात तर तुम्हाला चुकीचं कर्म करण्याची बुद्धी होईल.
म्हणून बुद्धी कर्मनुसार आहे. पंचमहायज्ञाचं फलित एवढं मोठं आहे की तुम्ही रोज 5 कामं करा. दिवसभरात त्याला वेळेचं तसं बंधन नाही. गाईला घास, कावळ्याला घास, आगडीला तूप, मुंग्यांना साखर आणि कोणाला आपण चहा पाणी देतोच. हा शिष्टाचार आहे भारतीय संस्कृतीचा, तो करतोच आपण. प्रत्येक यथाशक्ती करण्याचा जो तो प्रयत्न करतो त्यात दुमत नाही. परंतु अन्न कोणाचं खावं आणि कोणाचं खाऊ नये याची सुद्धा समज देणं या मार्गाचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून आमच्या गेल्या 50-60 वर्षात एकही सेवेकरी दारू मांसाहार करणाऱ्या घरच्या असे जे कुटुंब दारू मांसाहार करतात त्यांच्या घरचं पाणीसुद्धा पीत नाही, त्याला सेवेकरी म्हणतात. आता हे आपल्याला पटतं की नाही बघा. म्हणून पंचमहायज्ञ आपलं डोक्यावरचं जे ऋण आहे ते ऋणमुक्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग तुम्ही जो 11 माळा जप, पंचमहायज्ञ, स्वामी चरित्र जे वाचाल त्याला त्वरित फलश्रुती मिळेल. म्हणजे तुम्ही केलेली सेवा फळाला येईल, हा सांगण्याचा आशय आहे. नियमच जर पाळायचे नाही, फलश्रुती कशी मिळेल? म्हणून या मार्गातून ठरवलं, आधी सेवेकरी पक्का करा, सेवेकरी घडवा. सेवेकरी घडल्याशिवाय स्वास्थ्य, सौख्य, ऋणमुक्त जीवन आपल्याला त्याशिवाय लाभणार नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, हे कोणी बाहेर सांगणार नाही. बाहेर सांगणारे अनेक लोक आहेत. रामायणावर, महाभारतावर, शिवपुराणावर, अन्य पुराणांवर अनेक लोक बोलतात, मलाही बोलता येईल. परंतु कथाजनक भागातून ऐकण्याला फक्त गोड लागतं, परिवर्तन होत नाही. अनेक लोक म्हणतात तो बाबा फार चांगलं बोलला बरं, आणि मंडप सोडला पुन्हा बिडी प्यायची त्याला आठवण येते. मदभाग्य हाताशी आले, जाणू नये जाणीतले, एर ते वाया गेले, अरत्र ना परत्र अशी स्थिती होती. म्हणून त्या दृष्टीनं केवळ कथाजनक भाग कानापुरता गोड लागतो, आचरणात त्या गोष्टी कुणी आणत नाही. म्हणून आपण काल थोडं रामायणाकडे वळलो होतो. रामायणामध्ये काल 2 पात्रांचा आपण थोडासा धावता परामर्श वेळेअभावी घ्यायला संधी मिळाली. त्यामध्ये आत्मविश्वास असावा तो उर्मिलेसारखा, लक्ष्मण पत्नी उर्मिला, आणि भक्ती करावी शबरीसारखी, ही 2 पात्र रामायणाच्या नजरेतून थोडी दुर्लक्षित झाली होती. तिला आम्ही लक्षित करण्याचा प्रयत्न केला. सीतामाईबद्दल तर सर्वांना माहीत आहे, त्या भूमिकन्या आहे, त्यांचं कार्य अजोड आहे. दुसऱ्या कुठल्याही पात्राची त्यांना उपमा देता येणार नाही. परंतु जी दुर्लक्षित पात्र आहेत ती सुद्धा असामान्य आहे, आणि त्याचं आचरण आपण करण्याला संस्कार हे संधी देत असतात. म्हणून रामायणातून काय घ्यावं, काय वेचावं, महाभारतातून काय वेचावं, हे इथे दर नामसप्तामध्ये अनेक प्रसंगातून ते प्रसंग उभे केले जातात, आणि त्या प्रसंगातून आपणाला त्याचं मर्म, त्याचं महात्म्य पुढील पिढ्यांपर्यंत पोचता येतं. मी विषयांतर करत नाही, परंतु आपणाला व्हायचं आहे सेवेकरी. सर्वप्रथम आज आपण सेवेकऱ्याची व्याख्या समजून घेऊ. सेवेकऱ्याची व्याख्या अशी आहे की पहाटे लवकर उठणे, स्नानसंध्या करून, गायत्री मंत्र करून, 3 अध्याय 11 माळा जप करून आपल्या कामाला जाणे,
रात्री झोपण्यापूर्वी स्वामींना विनंती करून झोपावं, स्वामी आज माझ्याकडून कदाचित 100 चुका झाल्या असतील, उद्या त्या 99 झाल्या पाहिजे. अशा अनेक काही चुका आहेत की त्या आपल्या लक्षात येत नाही. त्यातल्या एक 4-5 चुका आहेत. आपण रस्त्यानं जातोय, आपल्या पायाखाली मुंग्यांसारखे किती जीवाणू मरत असतील याचा आपण हिशोब ठेवतो का? अनपेक्षितपणे अशा अनेक चुका तथा पाप तमाम मानवजातीकडून घडत असतात, डोळे असू नये. म्हणून पंचमहायज्ञातून काय होतं, ते पाप क्षालन होतं. त्याची तीव्रता कमी कमी होत जाते आणि त्यातून आपणाला स्वास्थ्य, सौख्य, समाधान हे सेवेकऱ्यांचं अभिप्रेत वाक्य आहे. त्यांना त्या अभिप्रेत आहे की आपणाला सुख, समाधान, सौख्य मिळावं या सेवेमुळं. म्हणून पंचमहायज्ञ, 11 माळा जप आणि परायणाचे नियम प्रत्येकापर्यंत आपण सांगा. तुम्हाला अनेक नातलग विचारणा करतील, कुचेष्टा करतील, नावं ठेवतील, ती पण तयारी ठेव. हे आमच्या घरी काही घात नाही, आमच्या घरी काही म्हणू देत. तुम्ही त्यावेळी त्यांना पुरून उरायचं की आमचं कुठलं तरी पारायण चालू आहे आणि हा पारायणाचा नियम आहे, असं खोटं सांगून वेळ मारून नेता येतं. आमच्या काही भगिनी त्यात फार हुशार आहेत, वेळ मारून नेण्यासाठी. म्हणून या साऱ्या बाबी व्यवहारातल्या, दैनंदिन जीवनातल्या आपणाला माहीत असाव्यात. म्हणून आपण आज सर्वप्रथम प्राथमिक माहितीवर या गोष्टी शंका समाधानाकडे नेऊ. म्हणून एक कळकळीचं निवेदन आहे की आपण स्वामींचे सेवेकरी व्हायचं आहे. आपणाला काहींना काही आहेत, काहींना व्हायचं आहे. आणि प्रत्येकाला वाटतं आपण स्वामींचे सेवेकरी व्हावं. हे स्वाभाविक आहे. का व्हावं सेवेकरी? पुढे काहीतरी वाढवून ठेवलेलं आहे, पायाला काही ठेच लागणार आहे, आधीच पाय उचलून टाकलेला बरं, याला सेवेकरी म्हणतात. म्हणून उद्याची जी काही येणारी संकट आहेत त्याची तीव्रता घालवण्याचं काम आध्यात्मिक सेवा करत असते, हे त्याचं उत्तर आहे. म्हणून आपण दिनक्रमात, दिनचर्येत पुरुषांनी गुरुवार उपवास करावा स्वामींचा, भगिनींनी कुलदेवतेचा सन्मान उपवास करावा, मंगळ किंवा शुक्रवार या दिवशी उपोषण करावं, संध्याकाळी सोडावं. अर्थात जे कोणी सोमवार करत असतील ते व्रत, त्याची सांगता पृथ्वीवर होत नाही, ती स्वर्गात होते. म्हणून जे कोणी सोमवार करत असतील त्यांनी त्याचं उद्यापन करू नये. ते हयात शेवटचा श्वास असेपर्यंत शिवव्रत सोमवारचं करावं. अनेक लोक वर्षातल्या येणाऱ्या 24 एकादशा करतात. जे लोक साधारण एकादशी करतात त्यांचं आरोग्य अबाधित राहतं. आपली जी पचनेंद्रिय आहे, सायन्समधून, विज्ञानामधून त्यांना थोडी सुट्टी मिळते. कारण आपण खाल्लेलं पचवायचं त्या आतड्यांना जीवावर येऊन जातं. आपण खाताना आतड्यांचा विचार करत नाही. अविचारानं ज्यावेळी भोजन केलं जातं त्यावेळी ती यंत्र मशिनरी कामावर येते. परंतु जे लोक एकादशी करतात, कमी अन्न खातात,
त्यांची शरीर प्रकृती निकोपकाटक राहते. म्हणून भारतीय मीमांसकारांनी किंवा ऋषीमुनींनी उपवासाची संकल्पना आरोग्याशी जोडलेली आहे, अध्यात्माशी जोडलेली असेल नसेल, परंतु आरोग्य आपल्या हातात असणं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आपण कमी खाणं हा सुद्धा उपोषणातलाच भाग आहे. येण्याप्रमाणे आपण आपली दिनचर्या दुरुस्त केल्याशिवाय आपण अध्यात्माकडे वळूच शकत नाही. अशी काही माणसं आहेत की नवनाथ असो, गुरुचरित्र असो किंवा अन्य ग्रंथ असो, वाचायला घेतले की डुकल्या येतात. तेच जर टी व्ही समोर बसले तर त्यांना झोपच येत नाही. कथा कादंबऱ्या वाचायला झोप येत नाही. परंतु आध्यात्मिक जे ग्रंथ आहेत ते वाचता वाचता काही ना माळ जपता जपता डुकली येते. इथं आम्ही अनेक संध्याकाळी बघितले, काही हौशी लोक हातात माळ घेऊन, पूर्वी एक पद्धत होती, इथे कोणी प्रतिनिधी आला त्यावेळी गर्दी कमी असायची. गुरुवार रविवारी जे प्रश्नार्थी यायचे त्यांना 11 प्रदक्षिणा आणि 11 माळी जप केल्याशिवाय स्वामी त्यांचं काम करत नव्हते. आता खूप पद्धत सोपी झाली, आलं का पटकन पेपर द्यायचा आणि मोकळं व्हायचं. पूर्वी तसं नव्हतं. 50-60 वर्षापूर्वी आलेल्या मुमुक्षूनं ते औदुंबर आपोआप तयार झालेला तो वृक्ष आहे, तो काही लावलेला नाही. त्याला मोठा पूर्व इतिहास आहे, तो आत्ता सांगून वेळ पुरणार नाही. परंतु त्याला 11 परिक्रमा कराव्यात, एक तुळशीची माळ घ्यावी, त्यावर इथे माळ असेल ताण ती 11 माळा जप करावा. आणि जप कसा करावा हे सुद्धा बऱ्याच जणांना माहीत नाही आहे ना. कारण हे तुळशीची माळ आहे. आपण सर्व भारतीय लोक तुळशीच्या माळेला विशेष दर्जा तथा विशेष पवित्र मानतो आणि ते स्वाभाविक आहे. म्हणून ही माळ सेवेकऱ्यांना जपता आली पाहिजे आणि तिला गोमुख पाहिजे. असे लोकांदेखत जपणं उचित नाही. जप वाया जातो. लोकांदेखत जर तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत बसला, त्या जपाची महती स्वतःपर्यंत राहत नाही, ती पाऱ्याच्या गोळीप्रमाणे उडून जाते. म्हणून त्या माळेला मेरुमणी असतो. सुरुवात जपाची मेरुमण्यापासून करावी. श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून झाला का एक मणी, मंत्र म्हणून झाला की दुसरा मणी, मंत्र म्हणून झाला का पुढचा मणी, अशी जप करण्याची पद्धत आहे. बऱ्याच वेळा काही घाईनं लोक 2-2 मणी ओढतात एका वेळी. का? ते लवकर माळ संपवावी, लवकर घरी जाते. आहेत असे काही लोक अनेक केंद्रांमध्ये आहेत. काही वर्षापूर्वी आम्ही मुंबईत बरेच पूर्वी मेळावे केले, हजारो. एक खूप मोठा मेळावा शिवाजी पार्कवर आयोजित केलेला होता आणि त्या मेळाव्यात अनेक कीर्तनकार आलेले होते. त्यातले कीर्तनकार, आम्ही हे जप महात्म्य सांगत असताना तो एक जण उठला. अहो म्हणे, तुम्ही काय 11 माळा जप करायला सांगता म्हणे. मी रोज 1100 माळा ओढतो, अजून पांडुरंग मला पावला नाही. सगळे लोक हसायला लागले की बुवा 1100 माळे हा कस काय ओढतो, मोठा कीर्तनकार. आम्ही त्यांना स्टेजवर बोलवलं, बुवा तुम्ही 1100 माळा ओढता, त्या जरा आम्हाला सांगा कसं करता ते तुम्ही. तो आला, गळ्यातली माळ काढली आणि
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ओढायला सुरुवात झाली. सगळेच लोक हसायला लागले. हो बाबा म्हणे अशी माळ जप करण्याची पद्धत नाही, आम्ही भारतातच राहतो म्हणे. दुसरा उठला, अहो म्हणे तो तर 1100 माळा ओढतो, मी रोज 1000 माळा फिरवतो, अजून मला पांडुरंग पावला नाही म्हणे. आम्ही त्यांना बोलावलं, तुम्ही कसं माळ फिरवता ते आम्हाला सांगा. त्याने माळ घेतली आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अजून लोक हसायला लागले. यथा सांगते कर्म काही घडेना आणि घडे कर्म ते पुण्यगाठी पडेल. पुण्याची गाठच पडणार नाही ना असं केलंच. कसं काय पुण्य मिळेल? अशा पद्धतीनं जर तुम्ही जपाचं अवहेलना केली तो दोष निर्माण होईल, पुण्य तर बाजूलाच राहील. म्हणून ह्या साऱ्या अनेक आख्यायिका प्रात्यक्षिक या कार्यानं गेल्या 70-80 वर्षात राज्यात देशात बघितलेले आहेत. महाराष्ट्रात ग्रामीण भागात बघितलेले आहेत. आणि याला कुठेतरी आता योग्य दिशा मिळावी म्हणून असे योग्य मार्गदर्शक सेवेकरी गावागावात तयार व्हावेत की जे दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लावतील, अज्ञान दूर करतील आणि ज्ञानाची पाणपोई जनतेपर्यंत पोचवतील. अशा योजकांची सध्या महाराष्ट्राला देशाला गरज आहे. योजक तत्र दुर्लभ. म्हणून या योजकांची स्वामी कार्याला जरुरी आहे. कृपया इथे बसलेले गुरुचरित्राला आलेले, उद्या तुम्ही 7 दिवसानंतर घरी गेल्यावर घरचे लोक तुम्हाला विचारतील तुम्ही तिथे गेलात काय शिकून आलात. तुम्ही चुकून जर त्यांना काही टेढमेढं बोललात, सगळा पंचनामा. तुम्ही हे शिकायला गेला होता नक्कीच म्हणतील. म्हणून तुम्हाला संयम पाळावा लागेल, नम्रता पाळावा लागेल. नम्रता असं हत्यार आहे की ते शत्रूला निर्बली करून टाकते. आणि हे हत्यार स्वामींजवळ आहे. गेल्या 80 वर्षापूर्वी महात्मा गांधींजवळ होतं. हातात शस्त्र न घेता बॅरिस्टर झालेला पहिला बॅरिस्टर भारताचा एक महापुरुष बिना हत्यारानं इंग्रज हाकलून दिले. सन 42 ते 47 या काळामध्ये इंग्रजांना आपला गाशा गुंडाळून पळून जावं लागलं. बिना हत्यारानं, एकही गोळी मारली नाही. स्वामींजवळ शस्त्र नाही, ते निशस्त्र आहेत, निवस्त्र आहेत. परंतु मी हा शब्द वापरण्याचा अधिकार फक्त स्वामींना आहे, हे तुम्हाला काल सांगेल. तो वापर जर आपण केला तर आपल्यात अहंकार जन्माला येईल आणि स्वामी आपल्याला त्यांच्यासारखंच बनवते, दुसऱ्या अर्थानं, तपशील न बोलता. म्हणून या साऱ्या बाबी दैनंदिन जीवनात माणसानं त्या कशा स्वीकाराव्यात, सांभाळाव्यात आणि त्याचा उपयोग जनतेपर्यंत, दुःखित, पीडित, वंचित यांना कसा लाभ होईल, त्यांचं कसं भलं होईल. भला करो भला होगा या उक्तीप्रमाणे आपणाला निश्चितपणे हे निशस्त्र धोरण जे आहे ते आपण आजही राबवत आहोत. आज कालाष्टमी आहे आणि उद्या चंडी याग आहे. आज मी तुमचा फार वेळ घेणार नाही, कारण तुम्हाला इथे सप्तशतीचा पाठसुद्धा करण्याची मनोमनी अपेक्षा आहे. तिच्यात आम्ही वेळ अपव्यय करणार नाही.
पण कालाष्टमी आणि पौर्णिमेला ज्या भगिनी सप्तशती वाचतात त्याची प्रचिती त्यांना त्वरित येते. म्हणून आजचा काही वेळ आपल्याला थोडा बचत करायचा आहे. आणायचं शुक्रवारही आहे, भगवती तत्वार आहे. आणि या भगवतीच्या वाराच्या दिवशी आपण पहिलं प्राधान्य देशाला, धर्माला देत आहोत. गेल्या 40 दिवसापासून राज्यात, देशात, जगात सर्वत्र युद्धानं हाकार मांडलेला आहे, ते तुम्हाला माहीत आहे. तसं युद्ध अजून परोक्त थांबलेलं नाही. हे केवळ तोमी सप्तशती प्रत्यंगिरा चंडीचा वापर केल्यामुळं त्याची चुणूक आपल्याला बघायला मिळालेली आहे. ती चुणूक अशी की तात्पुरतं युद्ध थांबलेलं आहे, परोक्त म्हणता येणार नाही. जगाच्या तुलनेमध्ये आपण मूठभरच आहोत. जगाच्या अब्जावधी लोकसंख्येमध्ये आपली लोकसंख्या किती? मूठभरच आहे. तरीसुद्धा युद्ध थांबण्याला भगवतीनं आशीर्वाद दिला तुम्हाला. आणि त्यामुळं खूप मोठा होणारा प्रलय त्याची तीव्रता खूप कमी कमी भगवतीनं केलेली आहे. म्हणून उद्या चंडी यागामध्ये इथे जे शास्त्री लोक तुमच्याकडून चंडीयाग करतील त्यांना प्रत्यंगिरा मंत्र लावून करायला लावा. प्रत्यंगिरा मंत्र तुमच्याकडं आहे किंवा ज्यांच्याकडं नसेल त्यांनी इथून घेऊन जावा. ओम ह्रीं क्षम भक्ष ज्वालाजिवे करालद्रष्टे प्रत्यंगिरे क्षम ह्रीं फट स्वाहा एवढाच मंत्र आहे. हा जर आपण प्रत्येक ओवीला आणि 52 ओवाच्या आहे त्या ओवाच्यांना आपण संपुटीत लावला, त्या सप्तशतीत खूप ऊर्जा भरली जाते, खूप मोठी ताकद येते, आपलं सामर्थ्य वाढतं, आत्मविश्वास वाढतो. आणि आत्मविश्वास काय करू शकतो हे कालच्या पात्रात उर्मिलेच्या ठाई आपण बघितलं. आत्मविश्वास असावा तो उर्मिलेसारखा, कारण त्यानं छातीठोकपणे सांगितलं, माझा पती लक्ष्मण परब्रह्माच्या बरोबर आहे, त्यांच्या छायेत आहे, त्यांना काही झालेलं नाही. ठामपणे ती सांगत होती. का? त्याला आत्मविश्वास म्हणतो. म्हणून सर्वप्रथम हा आत्मविश्वासाचा मंत्र त्याचा आपण स्वीकार करून त्याचं आचरणात आणणं, म्हणून त्याला प्रत्यंगिरा म्हणतात. दशमहाविद्या आहेत, 52 पीठांचे हेड ऑफिस 10 पीठं आहेत. आणि त्या 10 पीठांपैकी देशाची, जगाची तारणहार प्रत्यंगिरा आहे. ते थोडं उग्र स्वरूप आहे. कुणी लढाई केली की त्याला भक्ष करण्याची भगवतीजवळ ताकद आहे, त्याला भक्षणच करून टाकते जो चुकीचं काम करत असेल. म्हणून आता यदा पराभव नाम संवत्सरे आहे. अमेरिकेसारख्या महासत्तेचा पराभव होणं अटळ आहे. एवढी मोठी महासत्ता, तिला एक छोटा नागपुडी एवढा देश भारी भरू शकतो, हे तुम्ही रोज बघत आहात. त्याच्यावर फार बोलणं उचित नाही, परंतु वास्तव लपवता येत नाही. तर त्या दृष्टीनं आपण प्रत्यंगिरा चंडी आपणाला उद्या करायचं आहे. आज आपण यज्ञभूमीमध्ये गणेशयाग आणि रामदास स्वामींनी लिहिलेला दासबोधातून मनोबोध याग हे तेवढेच मोलाचे, महत्त्वाचे आहेत विद्यार्थी जीवनामध्ये. आपल्या मनाला लगाम घालणे विवेकाचं, त्याला मनोबोध याग म्हणते. यावरही खूप बोलता येईल. गणेश यागावर बोलायचं झालं तर वय वर्ष 5 ते 18
हे शिक्षणातलं वय आहे आणि या शिक्षणातल्या वयामध्ये त्यांची तल्लख बुद्धी विद्येकडे जावी, अन्य गोष्टींकडे जाऊ नये. पूर्वी संस्कृतमध्ये एक सुभाषित होतं, बकत ध्यान, काकदृष्टी, श्वाननिद्रा. याचा अर्थ असा, कावळ्यासारखी नजर पाहिजे. बकत ध्यान, नदीत मासावरती आला की टपकन ते बदक कॅच करतं, एवढी त्याची ध्यानधारणा तल्लक असते. श्वाननिद्रा, झाडाचं पान पडलं तरी कुत्रा कान वरती करतो, त्याला श्वाननिद्रा. म्हणून आपण विद्यार्थी जीवनामध्ये पुढील पिढ्यांना घडवताना या 3 गोष्टींचं पालन करावं. बकत ध्यान, श्वाननिद्रा, काकदृष्टी. कावळ्याला एकच डोळा आहे, आपण मागाशी सांगितलं, पण तो इतका तल्लक आहे की आपण खडा फेकायच्या आत तो उडून जातो, हाकलायच्या आत तो पळून जातो. आणि पिंडदान करते वेळी हाक मारलं तर तो येत नाही. अशा साऱ्या किमया कावळ्याजवळ आहे. म्हणून आज आपण गणेशात करताना अनेक कुटुंबामध्ये गणपतीबद्दल खूप अज्ञान आहे. कोकणात आहे, देशावर आहे, राज्यात आहे, जगात आहे, कितीतरी अज्ञान आहे. हे अज्ञान दूर करण्याचं काम सेवेकरी वर्गाला करायचं. काही लोकांच्या घरात उजव्या सोंडेचे गणपती आहेत, ज्याची उजव्या बाजूला शेवटचं टोक नाभीपासून उजवीकडे जातं, त्याला उजवा गणपती म्हणतात. त्याचं सोहळं खूप कडक असतं आणि ते जर आपण पाळलं नाही, ज्यांना बसायचं त्यांना बसू द्या, बसू द्या, बसू द्या. आयोजकांनी त्यांना पाणी वगैरे जागेवर द्यावं. उजव्या सोंडेच्या गणपतीचं रहस्य त्यांना पुढे आणून बसवलं तरी चालेल. त्याचं रहस्य मोठं सामर्थ्यशाली आहे. अज्ञानपणामुळं आपण दुर्लक्ष करतो, पण बऱ्याच लग्न पत्रिकांवर सुद्धा, दिनदर्शिकेवर सुद्धा उजव्या सोंडेचे गणपती छापले जातात. चुकून त्याची अवहेलना झाली, जाळण्यामध्ये गेले, पायाखाली आले, पावित्र्य नष्ट झालं, त्या देवतेचा कोप होईल. ती मुलं नापास होतील पास होण्याऐवजी, किंवा चुकीच्या मार्गाला लागतील. म्हणून गणेशात तुम्ही सकाळी करताना मला वाटतं 11 आवर्तनं तुम्ही गणपती अथर्व शीर्षाची केलेली आहे. ओम भद्रम कर्णे बी शृणुयाम देवा तून सुरुवात केली. परंतु बालपणात अथर्व शीर्ष सर्वांना लागलीच येणार नाहीत. त्यांना प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम हे मात्र ताबडतोब मुखोद्गत होईल. प्राथमिक स्वरूपात त्यांना ते म्हणायला लावावं. आपल्या घराची पाहणी करावी की आपल्या घरात काही उजव्या गणपतीच्या मूर्ती आहेत का, पत्रिका, दिनदर्शिका, काही भेट दिलेल्या वस्तूंचा त्यात समावेश आहे का. असतील तर त्यांना मोदक किंवा खडी साखर किंवा पेढा नैवेद्य दाखवून जलाशयात विसर्जन करा. जिथे जल आहे तिथे विसर्जन करावं, म्हणजे त्याचा दोष लागत नाही. हे आपणाला शंका समाधान म्हणून सांगावं लागतं आहे. काहींच्या घरामध्ये उपजत गुणांनी
उजव्या गणपतीच्या मूर्तीचं पूजन केलं जातं. जे करत असतील सोवळं त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. त्याचं पालन होत असेल तर काही हरकत नाही. पालन होत नसेल तर मात्र त्याचा कोप होतो. म्हणून त्याचा आपण वैयक्तिक विचार करून गणपतीबद्दल जे काही अज्ञान आहे ते आपण दूर करावं. अनेक वेळा गणपती उत्सवामध्ये मातीच्या मूर्ती, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती चुकून त्या उजव्या बनवल्या जातात. बनवणाऱ्यांना हे माहीत नसतं. म्हणून हे अज्ञान पण जाण्यासाठी खरं तर गणपतीचा जन्म हा भाद्रपद महिन्यातला नाही, तो माघ शुद्ध 4ला झालेला आहे. अनेक काही विद्वान लोक भाद्रपद महिन्यात गणपती बसवत नाही, ते माघ शुद्ध 4ला बसवतात. पण असे हुशार लोक मुठभरच आहेत, सगळे थोडीच आहेत. म्हणून हे बुद्धीचं दैवत आणि भाद्रपद महिन्यात काय हे सुरू केलं याचं कारण सामाजिक आहे. धार्मिक असेल नसेल, परंतु मुख्य सामाजिक आहे. टिळकांसारख्या विभूतींनी पारतंत्र्य काळामध्ये देश गुलामगिरीत होता, त्यावेळी गव्हर्नर जनरलला ते भेटले आणि त्यांनी आपली कैफियत मांडताना सांगितलं की आम्ही हिंदू लोक गणपतीचे पूजक उपासक आहोत, आम्हाला 10 दिवस आमची सेवा करण्याला तुम्ही अनुमती द्या, रीतसर परवानगी द्या. ती परवानगी घेण्यासाठी त्यांनी 10 दिवसाची मुभा त्यावेळी गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग यांनी दिली. त्या गव्हर्नर जनरलनं परवानगी दिली दिल्लीच्या. ठीक आहे, तुम्हाला 10 दिवस मुभा आहे, तुम्ही तुमच्या धर्माचं काम करा. त्यावेळी टिळकांनी काय केलं की वंचित असणारी जी असंख्य कुटुंब होती, त्यावेळी मुलामुलींची विवाह जमवणं, अमुकचा मुलगा तमुकची मुलगी, धार्मिक विधीला विशेष प्राधान्य देणं, कुलधर्म कुलाचार, तुमची देवी कोणती, खंडोबा कोणता, तिथं उधळ माथ्यानं त्यावेळी जाऊन त्यांचा सन्मान करणं, हा एक सामाजिक मसुदा भाद्रपद महिन्यात त्यांनी आणला आणि तो मान्य झाला. ही आता प्रथा परंपरा सुरू झाली. आता देश इंग्रजांच्या ताब्यात नाही, आता तो आपला देश आहे, आपण इंग्रजांच्या ताब्यात नाही, हे आपण विसरून गेलो. म्हणून या साऱ्या सामाजिक आध्यात्मिक संकल्पना आहेत, त्याचा ओळख परिचय आपणाला असणं क्रमप्राप्त आहे. म्हणून आज गणेशा करताना तुम्ही मुलांना अगदी हक्कानं गोड बोलून गणपती अथर्व शीर्ष म्हणायला लावा. तुम्ही स्वतः लक्ष द्या, पालक या नात्यानं. त्यांना त्याआधी नाही नाही म्हणतील, हळूहळू त्यांच्यात गोडवा निर्माण होईल. आणि जी मुलं आईवडिलांच्या पायावर डोकं ठेवतात त्यांचं आरोग्य चांगलं राहतं. यामागे फार मोठं विज्ञान आहे. अथर्व म्हणजे शीर्ष म्हणजे डोकं. वाकताना रक्तपुरवठा मेंदूला पूर्ण होतो, म्हणून आपण वाकायचं असतं. न वाकणारी माणसं कशी निर्बुद्ध आहेत त्याचं उदाहरण पाश्चिमात्य देशात आपल्याला घेता येईल. आज पाश्चिमात्य देशात माणसं मारणं हा एक निर्बुद्ध प्रकार सुरू झालेला आहे. आणि काय मिळवलं युद्ध करून? तुम्ही जे गेले 40 दिवस युद्ध बघितलं, उभयतांनी काय मिळवलं? माणसं मारून काय मिळवलं? हा पूर्ण निर्बुद्धपणाचा, कळस अहंकाराचा वारसा आहे. ते जर ते आधी वाकण्याची त्यांना सवय असती, आईवडिलांचं महत्त्व असतं, तर कदाचित ह्या घटना टाळल्या असत्या. म्हणून जिथे संत आहे तिथे विवेक आहे. म्हणून ग्रंथ वाचले तर संत समजतात
आणि संत समजले तर भगवंताकडे जाता येतं. म्हणून ग्रंथ, संत आणि भगवंत ही जीवनाची एक तेरीज आहे आणि तिचं अवलोकन आपण उचित वयात, कोवळ्या वयात, कोवळ्या मनावर केलं तरच ते पक्क होईल. 60 उलटल्यावर शिकवण्यात काय अर्थ आहे? म्हणून कोवळ्या वयात, कोवळ्या मनावर त्या मनाचं परिवर्तन करण्याचं काम आमच्या संत मालिकेनं करताना आमचे तुकाराम महाराज असतील, संतश्रेष्ठ रामदास स्वामी असतील, आमचे ज्ञानेश्वर भावंड असतील, या महान विभूतींनी मुलं घडवण्याचं काम केलं. लांब कशाला जाता, गेल्या शतकापूर्वी विवेकानंदासारखा एक तडक तरुण या देशात उभा राहिला आणि त्यानं तमाम भारतीयांना आवाहन केलं, जर मला 100 तरुण मुलं दिली हा देश मी आर्य बनवून दाखवीन. पण आम्ही त्यांना मुलं दिली नाहीत. चुकून आमच्या गुरुजनांनी तुमच्याकडं मुलं मागितली, तुम्ही म्हणाल ही घेऊन जा, पाहिजे असल्यास आणखी देतो. मुलांना आम्ही कंटाळलेलो आहोत. मुलं ही कंटाळण्याची बाब नाही, मुलं ही खरी देशाची संपत्ती आहे. तुम्ही भगिनी किंवा पुरुष माणसं ज्यावेळी एकमेकाला भेटतात, बोलतात, त्यावेळी आदबीनं विचारपूस करतात, का हो तुम्हाला मुलं बाळं किती आहेत? तुम्ही असं का विचारत नाही? तुमच्याकडं पैसा, अडका, धन, संपत्ती, वैभव, गाड्या, घोड्या, लोकांना याशी काही पडलेलं नाही, काही पडलेलं नाही. लोकांना काय हवं आहे? हवी आहे ती माणुसकी. म्हणून त्यात माणुसकीचं दर्शन घेताना मुलं ही खरी संपत्ती आहे. त्यांना घडवणं, त्यांना सुसंस्कारित करणं, त्यांना या देशाचे आदर्श नागरिक बनवणं, निर्व्यसनी बनवणं आणि शाकाहारी बनवणं ही आपली किमया आहे. म्हणून आपण आगामी 24 ते 27 एप्रिलला जाणार आहोत मराठवाड्यात, छत्रपती संभाजीनगरला. 9 जिल्ह्यांनी एक आक्रमक पवित्रा घेतलेला आहे का आम्ही तमाम महाराष्ट्राला संबोधित करत आहोत की तुम्ही सारी मुलं, शिक्षक, विद्यार्थी, पालक तिथे या. 4 दिवसापैकी कोणत्याही दिवशी तिथे आपण भव्य असं बौद्धिक प्रदर्शन भरवत आहोत. सगळे जिल्हाधिकारी बोलवलेत तिथे मराठवाड्यातले. साऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी कंबर कसलेली आहे आणि भविष्य काळात नवी पिढी घडवणं हे फार मोठं तारेवरची कसरत आहे, मोठं आव्हान आहे. ते आव्हान आपणाला पेलवायचं आहे. म्हणून त्या उपक्रमाला ओघाओघानं आपण हजेरी लावावी. हे सर्व मनोगत सांगताना आज आपण मनोबोध याग केलेला आहे आणि रोज आपण सायंकाळी स्वाध्यायामध्ये त्यातले 15 कडवे रोज वाचन करणार आहोत. मनाला एक दिशा देण्याचं काम ते मनाचे श्लोक करत असतात आणि प्रत्यक्ष हे दासबोध रामदास स्वामींनी नाशिकला तयार केलेलं आहे. म्हणून नाशिककर भाग्यवान आहे. आयुष्यातले महत्त्वाचे 12 वर्ष त्यांनी नाशिकला दिले आणि त्या काळात गोदावरी आणि नंदिनी या नदींच्या संगमावर बसून प्रचंड तपश्चरण करून त्यांनी हा दासबोध तयार केला. गणाधीशजो ईश सर्वा गुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. यात गांभीर्यपूर्वक अर्थ भरलेला आहे आणि आपली पायपीट भ्रमंती रोज चालू होती. या वाड्यातून त्या वाड्यात, त्या वाड्यातून त्या गावी असंख्य गावांची पायपीट करत असताना, राज्य पारतंत्र्यात असताना, धार्मिक कामाची मुभा नसताना, चोरून लपून
ते मार्गदर्शन लोकांना करायचे आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन आदबीनं विचारायचे, का हो तुम्हाला मुलं किती आहेत, त्यातली आम्हाला काही मुलं द्याल काय, आम्हाला त्यांना जरा घडवायचं आहे, आम्हाला त्यांना जरा शिकवायचं आहे, तुमची मुलं आम्हाला द्याल काय. आम्ही भीत आम्ही मुलं दिली नाही. हे भगवेधारी येतात, काहीतरी सांगतात आणि उद्या आमची मुलं हिमालयात नेली तर आम्हाला सांभाळायचं कोण आहे. या भीतीपोटी आम्ही त्यांना मुलं दिली नाही. व्हायचा तो परिणाम झाला. परंतु त्यांचा निर्धार पक्का. त्यांच्या कामात ते मागे राहिले नाही. हे सर्व बघत असताना आमचे नाशिकचे काही पंडित लोक त्यांचं कार्य बहरल्यावर भेटायला गेले. का हो 12 वर्ष आम्ही बघतो तुम्ही रामाची सेवा करता, 12 वर्षात काही तुम्हाला रामाचा साक्षात्कार, दृष्टांत, काही स्वप्न, उचित असे काही स्वप्न तुम्हाला पडलीत का हो. त्यांनी उत्तर देणं टाळलं. शहाणी माणसं विचार करून बोलत असतात. ठीक आहे म्हणे, वेळ आल्यावर सांगतो म्हणे. आणि ती वेळ नजीक आली. एक 7-8 दिवसात भल्या पहाटे 4 वाजता कोटी सूर्याचं तेज असणारे परब्रह्म टाकळीला त्यांच्यासमोर उभे राहिले आणि मधुर भाषेत सांगतात, तू मला कशाला बोलव, उठ, झोपलास काय. क्षणभर बोबडी वळली, बघतो तर प्रभू रामचंद्र. क्षणभर हातपाय कंप करायला लागले, स्वतःला घाबरले. एवढ्या थोर परब्रह्माशी आपण काय बोलायचं. पण काही क्षणात धीरोदात्तपणानं स्वतःला सावरलं आणि सावरत सावरत त्यांना ते नतमस्तक झाले आणि संभाषण करताना अचूकपणे देवाशी कसं बोलावं, देवानं आपणाला काय द्यावं आणि आपण देवाकडे काय मागावं याची सूत्र त्यांना माहीत होती. नाहीतर आपण आगाच्यासारखं काय करू, एका पेपरवर आपल्या साऱ्या समस्या लिहून देऊ, ह्या सोडल्या म्हणजे माझं कल्याण. अशा मागण्या देवाकडे मागायच्या नसतात. चुकून काही माणसं म्हणतील, कालच माझ्या मुलानं लॉटरीचं तिकीट काढलं आहे म्हणजे माझी सगळी कामं होती. अशा मागण्या देवाजवळ करायच्या नसतात. तिथे सत्व मागावं. म्हणून उभयतांच्या संभाषणामध्ये त्यांनी साष्टांग दंडवट घालून सांगितलं की हे प्रभू, मला तुमच्याकडं काही मागायचं नाही. मला काही मागायचं नाही. मला धन नको, संपदा नको, मोक्ष नको, मुक्ती नको, काही नको. मला तुमच्याकडं काही मागायचं नाही. देता आलं, मी 4 गोष्टी तुमच्याकडं मागणार आहे. देता आल्या तर द्या, हट्ट नाही. देता आल्या तर द्या. कोणत्या? कोमल करणी दे रामा, विमल करणी दे रामा, सज्जन संगती दे रामा, अभेद्य भक्ती दे रामा. देवाकडं काय मागावं? पैकी आपण काय मागतो आणि काय मागावं? खरं तर देवाला ठाऊक आहे तुम्हाला काय लागतं. त्यांना सांगण्याची गरज नाही. परंतु मागणी मागताना अशी मागली तर आपल्या मागण्या पूर्ण करणारे ते बसलेत द्यायला. ते समर्थ आहेत द्यायला, पण न मागता देतात. पण मागणी अशी करावी, कोमल करणी दे रामा, विमल करणी दे रामा, सज्जन संगती दे रामा, अभेद्य भक्ती दे रामा. यात सारी उत्तरं मिळालेली आहेत. निस्वार्थ वृत्ती या 4ही पंक्तींमध्ये भरलेली आहे. न डगमगता किती संकट आले त्याला सामना करण्याची हिंमत आपल्यात असणं, या साऱ्या बाबी त्यांना त्या मिळाल्या.
मागून घेतल्या, त्यांना ते दिल्या, त्यांना मिळाल्या. आणि नेहमी आपण सज्जनांची संगत धरावी. दुर्जन परी संसर्गात मानहानी पदे पदे, पावको लोह संसर्गात गैरब्बी यंते, ही संस्कृतात म्हण आहे. म्हणून सज्जन संगती हा यातला अत्यंत महत्त्वाचा पर्याय आहे. तोच आपल्याला तारू शकतो. म्हणून आपणाला दासबोधातला हा मनोबोध याग आपण आज केलेला आहे, गणेश याग केलेला आहे. उद्या आपण चंडी यागाला सामोरं जात आहोत. थोड्या वेळानं याज्ञिकी प्रतिनिधी आपलं मनोगत सांगणारच आहे. सप्तशती कशी वाचावी, सप्तशती वाचण्याचं पालन भगिनींसाठी फार मोठी पर्वणी आहे. उद्या आपण पाठ करताना आणि ज्या दिवशी आपण बलिपूर्णाहुती देऊ त्यावेळी भगवतीचे 11 अलंकार यज्ञामध्ये आपण समर्पित तुमचा हात लावून करणार आहोत. भगवतीला जे आवडतं ते द्यायचं. भगवतीचे 11 अलंकार प्रसिद्ध आहेत, ते जगात मिसाईलपेक्षा मोठे आहेत. म्हणून तुम्ही काल परवापर्यंत जे मिसाईल वापरलं त्या क्षेपणास्त्रांनी मोठ्या क्षेपणास्त्रांचा पराभव केला आणि युद्ध थांबवलं. ते 11 अलंकार तुम्ही यज्ञात समर्पित करणार आहात. त्यातलं पहिला अलंकार कंकण आहे. भगिनींजवळ खूप मोठं क्षेपणास्त्र दिलेलं आहे, त्याचं नाव कंकण आहे. आणि त्या कंकणामध्ये एवढी ताकद आहे ते आजमावणारं कोणी नाही. थोडक्यात थोड्याशा विनोदी भाषेत सांगायचं झालं, आजही आमच्या ग्रामीण भारतामध्ये कधी कधी भगिनी भांडण करतात. कधी कधी, रोज नाही. पण भांडण करते वेळी पहिलं काय करतात, जोरदारपणे ती कंकणं मागे घेतात. जशी जशी कंकणं मागे जातात तसं तसं त्या देहामध्ये आदिमाया शक्ती प्रवेश करते, ऊर्जा वाढवते. भांडणासाठी नाही, चांगल्या कामासाठी. केस विदारून भगिनी भांडणाला सुटतात. आमचं त्यांना कळकळीचं निवेदन आहे, तुम्ही कंकणं जरूर वापरा, तुमच्या संरक्षणासाठी वापरा, भांडणासाठी नाही. अर्थ जरा वेगळा लावून घ्या. आज गृह खातंसुद्धा सांगतंय जगातलं, देशातलं, भगिनी सुरक्षित नाही. आम्ही म्हणतो ज्या भगिनींजवळ कंकण आहे त्या सुरक्षित आहेत. पोलिसला चॅलेंज आहे, पोलीस काही तुमचं संरक्षण करू शकत नाही. जे कंकण करेल ते कोण करणार नाही. म्हणून अत्यंत सायन्स, सामाजिक, कौटुंबिक वातावरणात हे शास्त्र धर्म पाळून आमच्या सर्व मुलींनी, भगिनींनी किमान कमीत कमी 2-2 काचेची कंकणं आचरं म्हणून, मिसाईल म्हणून वापरा, मिसाईल म्हणून वापरा. आणि काही प्रसंगात समोर जर कंकणं वरती केली आणि डोळे वाटारून बघितलं तर समोर कोणी थांबणार नाही, तो पळून जाईल. एवढं सामर्थ्य कंकणाचं आहे. असे 11 अलंकार आहेत. आणि या अलंकारामध्ये प्रचंड ऊर्जा, आत्मविश्वास जागृत करण्याचं सामर्थ्य 11 अलंकारात आहे. म्हणून आपण सायन्समधून, विज्ञानामधून ह्या 11 अलंकाराचं परीक्षण करा. नवे अभ्यास करा, नवे त्याचं अभ्यासक व्हा, नवे उपासक व्हा, नवे प्रचारक प्रसारक व्हा. तुमचा देश एका मिनिटात दोरीत येईल. पोलीसचं काम पडणार नाही. काही वेळा कुंपणच शेत खातं, तपशील न बोलता. म्हणून स्वतःचं संरक्षण स्वतः करणं आणि स्वावलंबी होणं हे जास्त पसंत आहे. त्यासाठी आमच्या सर्व भारतीय भगिनींनी किमान दर मंगळवारी, किमान शुक्रवारी
सप्तशतीचं वाचन करा. काय नुकसान होतील भगवती बघून घे. नुकसान तर होणारच नाही, होईल तर फायदा. अनेक उपवर मुलामुलींचे ज्यावेळी विवाहाचे प्रश्न ऐरणीवर येतात त्यावेळी सप्तशतीत मदत करते. ज्या मुली विवाहासाठी भगवतीला ₹1.25 सुपारी भाग ठेवून कुलस्वामिनीला विनंती करतात, एक ऊस आणून त्याला 5 पानं ठेवून त्यावर एक यज्ञोपवीत म्हणजे जानवं वाहून त्याला हळद कुंकू वाहून सप्तशती वाचतात. त्या मुलींची 5 मंगळवारच्या आत लग्न होतात. चांगली स्थळं मिळतात. म्हणून आपण कृपया हे विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड वैचारिक समतोल ठेवून करावी. आंधळ्या श्रद्धेकडे जाऊ नये, हे कळकळीचं आव्हान आपणाला आहे. आणि म्हणून त्यासाठी आपण राज्यामध्ये देशामध्ये गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी. खरं तर आम्ही एक फार मोठी चूक केलेली आहे, आता ते वाटायला लागले. आपण दिंडोरीनंतर गावोगावी सेवा केंद्र काढायला नको होती. दुसऱ्या अर्थात जर आज गेल्या 60-70 वर्षात केंद्र काढली नसती, इथे या गावात उभं राहायला जागा मिळाली नसती. इथं एकच केंद्र असतं. हा पण आपण क्षणाक्षणाला विचार भविष्य काळासाठी करावा. इथं मग ती कामही करता आलं नसतं. गर्दीत गर्दी मुंगीसारखी माणसं आली असती. स्वच्छता या साऱ्याच गोष्टींचा बोजवारा उडाला असता. म्हणून सद्गुरूंनी सांगितलं की या सेवेचं विकेंद्रीकरण करा. म्हणून 74 सालानंतर या आध्यात्मिक सेवेचं विकेंद्रीकरण करायला सुरुवात झाली. त्यावेळी एकच केंद्र होतं. हळूहळू अनेक सेवेकऱ्यांची मतं म्हणं आमच्या गावी केंद्र व्हावं, आमच्याही गावातल्या समस्या निवारण व्हाव्यात, आम्हालाही या मार्गाचं सौख्य समाधान स्वामींची कृपा आमच्याही गावावर व्हावी, आमचे गावातले लोक सुखी व्हाव्यात मागणी रास्त होती. आणि त्या रास्त मागणीनुसार आज हो हो म्हणता महाराष्ट्र राज्य तर व्यापलंच सेवा केंद्रांनी, पण भारतभर खूप मागणी वाढते आहे. आपण कमी पडत आहोत तिथपर्यंत पोचाय. राज्यात आज हजारो सेवा केंद्रांची मागणी आहे की ते जाईल कोण, सांगेल कोण. चांगलं सांगायला तेवढे सामर्थ्यशाली माणसं पण लागतात. आणि चुकीची स्वार्थी माणसं पाठवली तर बदनामी होईल. कोणी जर गुरुचरित्र वाचकांनी पैसे घेतले मग पैसे घेऊन बसायला सांगितलं तर ती बदनामी आहे. म्हणून नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. म्हणून या दोन्ही बाजू आपणाला माहीत असाव्यात. म्हणून आम्ही एक चूक केलेली आहे की एवढा व्याप वाढवायला नको होता. काही तोतये लोक खोटं नाव सांगूनसुद्धा काही बनवाबनवी फसवेगिरी करत असतात. त्यांच्यापासून सुद्धा आपण सावधान राहणं त्याला एक पर्याय आहे. या कार्यातून 18 विभागातून आमचे सर्व प्रतिनिधी 1 रुपया कुणाचा घेत नाही. आणि जे घेत असतील ते आमचे माणसं नाही. हे प्रमाण तुम्हाला माहीत असावं. तुम्ही 10 वेळा याचा विचार करा. आणि म्हणून कळकळीचं निवेदन आहे, काम करायचं असेल तर असं करावं, नाही तर घरी बसावं. या सर्व बाबी अत्यंत कठोरपणे या कार्यातून पारदर्शकता प्रामाणिकता जनतेपर्यंत निर्माण केलेली आहे. म्हणून आपण ती काच धरून खूप गर्दी करण्यापेक्षा दर्दी लोक असणं महत्त्वाचं. म्हणून या कार्यानं या सेवेचं विकेंद्रीकरण केलेलं. नाही तर आज लाखो लोक इथे तुम्हाला दिसले असते. म्हणून कळकळीचं निवेदन आहे की आपण या 7 दिवसामध्ये खूप काही शिकणार आहोत, शिकवलं जाणार आहे. आपणाला
यागांसोबत काही प्राथमिकता, काही शास्त्र समजून घ्यायला संधी आहे. ज्यांना स्वामींचं काम करायचं आहे, ऐकून सोडून द्यायचं नाही, त्या आचरणात आणायचं आहे. दिव्यानं दिवा लावणे, ज्योतीनं ज्योत लावणे, महिन्याकाठी कमीत कमी 10 सेवेकरी आपण घडवणे. त्या 10 सेवेकऱ्यांचं पुण्य तुम्हाला निश्चितपणे फायदा देणार आहे. म्हणून आपण 10 कुटुंब महिन्याकाठी घडवावेत. काही महत्त्वाची जी शास्त्र आहेत ती आपण आज थोडीशी धावता परामर्श घेऊन समजून घेणार आहात. काल आपण निर्देश केल्याप्रमाणे एक हस्तशास्त्र एक सामान्य विषय आहे, तो आपण समजून घेणार आहोत. अंकशास्त्र समजून घेणार आहोत. वास्तुशास्त्र, स्वरशास्त्र, संख्याशास्त्र हे सुद्धा विषय पुढील दिवसात आपण समजून घेणार आहोत. त्यापैकी तुमचं आवडतं हस्तशास्त्राचा धावता परामर्श आपण काल आपण बघितलं. उजवा हात हा पुरुषांनी बघायचा असतो, डावा हात हा भगिनींसाठी आहे. त्या हातावर असणारी स्थिती, त्या हातावर असणारी जी चित्र आहे आपल्या ज्ञानदान भाग 4मध्ये विशेष प्रकरणात दिलेले आहेत. हस्तशास्त्रात अंग सामुद्रिकमध्ये दिलेली आहे की अंगठा हा शुक्राचं प्रतीक आहे. आकाशातला जो शुक्रग्रह आहे त्याचं वास्तव्य अंगठ्यावर आहे. या अंगठ्यावर बरंच काही भविष्य वरच्या तलाट्याने लिहिलेलं आहे. आपण काल बोललो की ज्यांच्या पृष्ठभागावर तीळ आहे, मस आहे, काळा टिपका आहे, अशी माणसं लवकर कर्जबाजारी होतात. गुन्हेगारी जगतामध्ये माणसं कशी ओळखावी? ज्यांचा अंगठा खूप आखूड आहे, खूप जाड आहे, खूप टम आहे, अशी माणसं मोठ्या गुन्हेगारीत त्यांचा समावेश असतो. जे आज अनेक प्रकरणं तुम्ही वृत्तवाहिन्यात बघतात त्यापैकी त्या ज्यांच्याकडून अनेक खून अत्याचार आहेत झालेले आहेत, त्यांचा अंगठा खूप आखूड असतो, जाड असतो, टम असतो. म्हणून अंगठ्यावरून हे भाकीत करणं किंवा माणसं ओळखणं हे फार सोपं होणार आहे. दुरूनच बघायचं, त्याचा हात बघायचं काही कारण नाही. आपणाला दुरून 10-5 फुटावरून या गोष्टी कळू शकतात. म्हणून अंगठ्यावरून काही लक्षण आहे, अंग सामुद्रिकवरून लक्षण आहे. ज्यांच्या डोळ्याच्या भोवया खूप जाडजूड रपटप असतात अशा मुलांना तुम्ही प्रश्न विचारा, अरे तू तुझ्या आई वडिलांशी किती वेळा भांडतो? तो खाली मान का नाही? तो खाली मान. तुम्हाला कसं काय माहिती? तुम्ही सांगायचं आम्हाला शेजारच्या लोकांनी सांगितलं. अशी माणसं किंवा अशी मुलं गुन्हेगारी जगताकडे लवकर वळतात आणि गुन्हेगार म्हणून खूप प्रसिद्ध होतात. डोळ्यांच्या भोयावरून आहे, कपाळावरून आहे, कानावरून आहे. काही लोकांचे कान खूप मोठे मोठे असतात, खूप मोठे कान असतात, आपल्या भोवयांच्याही वरती निघालेले आहेत. अशी मोठ्या कानाची माणसं एका प्राण्यासारखं जीवन जगतात की ज्या प्राण्याच्या पाठीवर पूर्वी रेती माती विटा वाहिल्या जात होत्या, त्या प्राण्याची बुद्धी त्यांना असते. प्राणी कोणता ते तुम्हाला माहीत आहे, तुम्ही तेवढे बुद्धिवान आहात. आता ते प्राणी राहिले नाही. त्या प्राण्याप्रमाणे त्यांचं वागणूक असते. मोठ्या कानाची माणसं, कान मध्यम असतात, ती माणसं चतुर मुत्सदी असतात. हुशार म्हणून त्यांचा नावलौकिक असतो. परंतु तेही जाऊ द्या, जगात आज भ्रष्टाचार कानाकोपऱ्यात पोचलेला आहे. कुठे पोचला नाही, कुठलं खातं नाही, सगळीकडे पोचलेलं.
हा भ्रष्टाचार निपटायचा असेल त्याला एकच पर्याय आहे. अर्थ विभागाकडं ज्यांचे कान खूप बारके छोटे आहेत अशी माणसं फार कंजूस काटकसरी असतात. अशा लोकांकडं जर तो कारभार दिला ते रुपया खर्च करणार नाहीत, करताना 10 वेळा विचार करतील आणि त्या संस्थेला नफ्यात आणतील. म्हणून बारीक कानाची माणसं शोधा आणि वित्त विभाग त्यांच्याकडे जर दिला ते या सगळ्या गोष्टी त्याचं प्रमाण, नियंत्रण, अंकुश त्यावर ठेवू शकते. याला अंगसामुद्रिक म्हणतात. म्हणून सहज गुणास नशे उपाय काहीतरी असावी सोय आगंतुक गुणांची. हे आगंतुक गुण आहेत आणि ते इथे शिकवले जातात. आमचे संत लोक कधी कुठल्या शाळेत शिकायला गेले नाही. ज्ञानेश्वर महाराज कुठल्याही शाळेत गेले नाहीत. तुकाराम महाराज कुठे गेले नाहीत. एकनाथ महाराज गेले नाहीत. रामदास स्वामी कुठे शाळेत गेले नाहीत. पण त्यांना एवढं ज्ञान कुठून आलं? लोक आपल्याला शिकवत असतात आणि ग्रंथ वाचले तर संत समजतात. म्हणून या लोकहिताच्या बाबी सामाजिक सहजीवनातून, सामाजिक बांधिलकीतून जनतेसन्मुख आपण ठेवावे. ज्यांना आवडेल ते ठीक, नाही आवडेल तथास्तु. परंतु या कार्यानं 18 पदार्थाचं ताट आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आपल्याला जे आवडेल ते घ्यावं, ना आवडेल ते बाजूला ठेवावं. हट्ट सक्ती नाही. म्हणून या 7 दिवसात आपणासमोर 18 पदार्थ ठेवले जाणार आहे. आवडतील ते घ्या, नाही बाजूला ठेवा. म्हणून त्यातलं अंगसामुद्रिक हस्तशास्त्र आहे आणि हे मोठं मजेशीर आहे. प्रत्येकाला आवडणारं आहे की आपल्या हातावर काय काय लिहिलेलं आहे. आपण काल धावता परामर्श घेताना नंबर 2चा बोट गुरुचा आहे. प्रत्येक बोटावर उभ्या बारक्या बारक्या रेषा आहेत, यवचिन्ह आहेत. काहींच्या बोटावर गोल गरगरीत चक्र आहेत, शंख आहे, सुक्ती आहे. परंतु शंख सुक्ती फार मोठा बदल घडवून आणत नाही. परंतु ज्यांच्या बोटावर चक्र आहे त्यांना त्याची प्रचिती त्वरित येते. म्हणून शंख, सुक्ती आणि चक्र याचा अभ्यास आपल्या ज्ञानदान 4मध्ये सोप्या भाषेत दिलेला आहे. तो आपण ती पानं चालू शकतो. ज्यांच्या 10 बोटावर चक्र असेल ती असामान्य पदाला पोचणारी माणसं असतात. म्हणून त्यांनी याचं उपासक अभ्यासक व्हावं. नंबर 2च्या बोट किंवा ही सगळी बोटं त्यावर उभ्या बारीक बारीक रेषा आहेत. त्या सम आहेत का विषम आहेत? नव्या डोळ्यांकडून त्या तपासून घ्याव्यात. 3, 5, 7, 9, 11 हे विषम आहेत. 2चा भाग जाणारे ते सम आहेत. 2, 4, 6, 8, 10. जे समरेषा आहेत त्या कष्टप्रद आहेत, म्हणजे खूप कष्ट, थोडा मोबदला देणारे आहेत. आणि ज्या विषमरेषा आहेत त्या कमी कष्टात जास्त मोबदला देणाऱ्या आहेत. म्हणून आपण बारकाईनं आपल्या प्रत्येक बोटांवर किती संख्येनं त्या रेषा आहेत त्याची गणती आपण करावी, म्हणजे आपणाला त्याची प्रचिती येईल. हा त्यातलं यमक आहे. म्हणून यवचिन्ह आहेत. हा गुरुचा बोट आहे. गुरुच्या बोटात गुरुचा खडा पुष्कराज घालू नये. बऱ्याच वेळा काही लोक या बोटात आणि शेजारच्या शनीच्या बोटात अंगठ्या घालतात. इथे कुणाच्या असतील त्यांनी हात वर करा. या दोघं बोटांमध्ये आहे. त्यांना आम्ही सांगतो तुम्हाला काय त्रास होतो. आहे का कोणी? असतील तर हात वर करा, नसतील तर आनंद आहे. परंतु जे लोक या बोटांमध्ये अंगठ्या घालत असतील तुम्ही त्यांना विचारा, अंगठी घातल्यानंतर काही महिन्यात तुम्हाला पाठदुखी, मानदुखी, कमरदुखी, डोळ्याला नंबर वाढणं आणि झोप कमी होणं हे अटळ आहे.
हे कुठल्याही डॉक्टर किंवा ज्योतिषांनी सांगण्याचं प्रयोजन नाही. हा आमचा 50-60 वर्षाचा अनुभव आहे. म्हणून त्यांनी ही दोघं बोटं अंगठीसाठी वापरू नये. त्यासाठी ही 2 बोटं वापरावी, करंगडी आणि शेजारचा बोट. हे त्याचं शास्त्र प्रमाण आहे. गुरुच्या बोटावर खूप बोलता येईल. जप करताना, हवन करताना आपण गुरुचा बोट माळेला स्पर्श करत नाही. तुम्ही हवनाची जी मृगमुद्रा आहे तिनं जप करावा. हा नंबर 1 बोट आणि 4 नंबरचा 5 नंबरचा करंगडी हा स्पर्श करू नये जप करताना. प्रत्येक मण्याला स्पर्श करताना 3 बोटं मधली वापरावी. त्यात अंगठा आहे, मधला बोट आहे आणि तर्जनी आहे, अनामिका आहे. या बोटांचा आपण वापर कोणत्या बोटांचा करावा, कोणता करू नये हे त्यात दिलेलं आहे. त्याप्रमाणे आपण सुद्धा सकाळी मृगमुद्रेनं स्वाहाकार केलेला आहे. देवांना मृगमुद्रा अत्यंत प्रिय आहे. म्हणून मृगमुद्रेनं आपण जप, तप, ध्यानधारणा यासाठी या मुद्रेचा वापर करावा. मधला बोट शनीचा आहे. शनी हा पृथ्वीपासून 33 कोटी मैल दूर आहे आणि पृथ्वीचा नवग्रहांचा न्यायाधीश शनी आहे. हे आपल्याला माहीत असेल. त्याची गती खूप संत आहे. त्याला 12 राशी फिरण्याला 30 वर्ष लागतात. म्हणजे एका राशीला तो 2.5 वर्ष असतो. एका राशीत तो 2.5 वर्ष इतका संत गतीनं चालणारा हा ग्रह आहे. म्हणून याची गती आपणाला माहीत पाहिजे. 7.5 येताना ती 7.5 वर्ष नसते, खरी 2.5 वर्ष असते. हा गैरसमज आपण दूर करा. आता सध्या राशींना 7.5 कुंभ, मीन, मेषाला सुरुवात आहे. 2.5 अशा पद्धतीनं शनिग्रहाचा त्या राशीला प्रवेश असला की लोक घाबरतात आणि ज्योतिषी अजून घाबरून देतात. नसलं तरी घाबरून देतात. म्हणून निवेदन आहे, 7.5 ही प्रत्येक राशीला आहे, त्यात कोणीच सुटलेलं नाही. परंतु अशा काळामध्ये जो कोणी नवग्रह स्तोत्र वाचेल 9 वेळा, जो कोणी हनुमान कवच किंवा हनुमान चालीसा वाचेल, ते फक्त हनुमानजींना घाबरतात. म्हणून आपण उपाय म्हणून कुणाचे तरी खिसे भरण्यापेक्षा आपणच स्वतः त्याची अनुभूती घ्या, हे कळकळीचं निवेदन आहे. अन्य कोणाकडे हात दाखवून अवलक्षण करू नका. म्हणून स्वतःचा हात स्वतःला कळला पाहिजे, दुसऱ्यांना दाखवू नका. तो अभ्यास आपणच करा. ज्ञानदान 4 घेऊन जा. त्यात 8 आकृत्या दिलेल्या आहेत, त्या बारकाईनं बघा. काही नाही समजलं तर इथे आमचे गुरुजी उभे आहेत, बरेच लोक जाणकार इथे आहेत, त्यांना शंका विचारा की अशी रेषा असल्यावर काय होतं, तसं काय होतं ते विचारा. विचारायला काही अडचण नाही. शंका निरसन करणं आपलं काम आहे. म्हणून आपण ग्रंथ वाचले तर संत समजतात आणि संत समजले तर भगवंत कळतात. म्हणून आपणाला हे हस्तशास्त्र अत्यंत सोप्या पद्धतीत आपल्या अंतःकरणात कसं पोचेल हा आमचा इरादा आहे. नंबर 4चा बोट रवीचा आहे. तिला अनामिका म्हणतात. तिला नाव नाही, ती अनामिका. बऱ्याच वेळा अन्य काही सामाजिक कार्यकर्ते तुमच्याकडे येतील आणि येतात, इथे येतात मोठ्या प्रमाणात. आणि पहिली मागणी काय करतात, आम्हाला उभं राहायचं, निवडून आलो पाहिजे. ही गोष्ट तशी सोपी नाही. पण तुम्हाला त्यात सांगता आलं पाहिजे की बाबा या बोटावर जर चक्र असेल तर तू उभा राहा, नाही तर खाली बस. त्या भानगडीत पडू नको. म्हणून ज्यांचं
अनामिकेवर किंवा 4थ्या नंबरच्या बोटावर गोल गरगरीत चक्र असेल, अशी माणसं त्या क्षेत्रात यशस्वी होतात. त्यांना यश संपादन करण्याला एक संधी मिळते. हा त्यामागचा उद्देश आहे. 5वा बोट करंगळी, तो बुधाचा बोट आहे. अत्यंत बुद्धिमान म्हणवणारा ग्रह, त्याचं नाव बुध आहे. परंतु आजच्या जगातामध्ये अनेक पालक आणि विद्यार्थी चिंतेत आहे. 12वी झाल्यावर काय करायचं, 10वी झाल्यावर काय करायचं, कॉलेज झाल्यावर काय करायचं, IIT झाल्यावर काय करायचं. त्याला इंजिनियर करायचं, डॉक्टर करायचं, IAS करायचं, वकील करायचं, न्यायाधीश करायचं, अजून काय करायचं. या विचारचक्राच्या चक्रात तो सापडलेला असतो. म्हणून तुम्हाला त्याचं उत्तर देताना ही उत्तर आपणाला माहीत असावी. आपण प्रात्यक्षिक हे बघावं. आपण प्रात्यक्षिक माणसं आहोत, थेरॉटिकल नाही. ज्यांच्या हाताच्या मध्यावर हे मंगळाचं मैदान आहे, आकाशातला जो मंगळ आहे तो आपल्या ताळव्यावर आहे. आणि ज्यांच्या ताळव्यावर 1, 2 किंवा अनेक फुल्या येतात, रेषेवर रेष, गुणाकार किंवा भागाकार, आपल्या अधिक किंवा गुणाकाराच्या फुल्या येतात, अशी मुलं शाश्वत अभियंता होतात, हे इंजिनियर होतात. इथे कुणाच्या हातावर फुली असेल तर दाखवा, हात वर केला तरी चालेल. ज्यांच्या ताळव्यावर डाव्या किंवा उजव्या हातावर 1, 2 अनेक फुले असतील, अशी मुलं, अशा व्यक्ती तंत्र, यंत्र, उपकरणं, कॉम्प्युटर यात यशस्वी होतात. अर्थात अभ्यास केला तर. देरे हरी पालंगावरी हे कधीही शक्य नाही. हा प्रात्यक्षिक भाग आहे. म्हणून त्यांनी जरी इंजिनिअरिंगचा अभ्यास केला, ते चांगले इंजिनियर होते. विश्वेश्वरय्यासारखे, त्यांच्या हातावर 3 फुल्या होत्या. त्यांचे नमुने आपल्याजवळ आहेत. योग्य व्यक्तींचा हात पत्रिका अभ्यासासाठी आपण अवश्य बघा. म्हणून कळकळीनं आणि नम्रपणे सांगणं आहे की इंजिनियर घडवायचे असतील, त्यांनी इतरांना हात दाखवण्यापेक्षा स्वतःचा हात स्वतःच बघा. त्यावर जर फुल्या असतील 1, 2 अनेक, कुणाला विचारू नका, तंत्र शिक्षण घ्या आणि त्यात यशस्वी व्हा. ज्यांना BCom, CA, LLB, LLM, मॅजिस्ट्रेट व्हायचं आहे, त्यांनी आपला करंगळीच्या बोटाचा विचार करा. त्याच्या बुडापासून विस्तीर्ण अशी बोधरेषा असेल, सरळ, तिला दुसऱ्या रेषेचा छेद नसेल, असे विद्यार्थी अभ्यास केल्यास CA, BCom, LLB, LLM, मॅजिस्ट्रेट, वकील, बौद्धिक क्षेत्रात ते यशस्वी होतील. त्यांनी अवश्य तो विचार, अर्थात अभ्यास केला तर आपोआप होणार नाही. उद्या 4थी शिकलेले काही शेतकरी लोक माझ्याकडे येतील, का हो आमच्या करंगळीची रेष एवढी मोठी, मग आम्ही वकील का झालो नाही? बाबा तो अभ्यास केला नाही म्हणून झाला नाही, हे सांगता आलं पाहिजे. डॉक्टर कसे ओळखायचे? ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे त्यांनी नंबर 4चा जो तर्जनी आहे, हा 4 नंबरचा बोट आहे, याच्या बुडापासून सरळ रवी रेषा विस्तीर्ण असेल, त्यांनी सायन्स, विज्ञान याचा अभ्यास करावा आणि डॉक्टर व्हावं. मेडिकल स्टोर आहे, विज्ञान आहे, डॉक्टरेट आहे, या साऱ्या बाबी अभ्यासानं संबोधित करता येतात, बिना अभ्यासानं नाही. म्हणून आपणाला हे अंगशास्त्र, हस्तशास्त्र हे दुसऱ्यांना हात दाखवून करू नका. त्यात अनेक गैरसमज होते आणि शास्त्र बदनाम होईल. स्वतःचा हात स्वतःच बघा. इथे गेल्या 50 वर्षात ज्यानं त्यानं स्वतःचाच हात बघितलेला आहे, कुणाचाही हात कोणी बघत नाही. अभ्यासून, तावून, सोलापून शंका निरसन करू शकता, हे त्याचं उत्तर आहे.
म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, या साऱ्या बाबी थोड्या मनोरंजनातून अवघडपणा कमी करून सोप्या पद्धतीत मांडल्या तरच लोक त्या आत्मसात करतील किंवा आचरणात आणतील, हे त्यातलं यमक आहे. म्हणून अशा अनेक बाबी आहे. कपाळावरून परीक्षा आहे. बऱ्याच वेळा हसताना बोलताना कपाळावर आठ्या पडतात. अर्थात आठ्या पडण्याचे 2 प्रकार आहेत. चुकून तुम्ही एखाद्याच्या घरी मित्राच्या किंवा नातलगाच्या सकाळी घरी गेलात, कॉल बेल दाबली, त्यावेळी कपाळावर आठ्या पडतात. त्या आठ्या पडणं वेगळं, कब्बशी वाजणं, भांडी वाजणं, तो वेगळ्या आठ्या पडण्याचा स्वभाव परिणाम आहे. पण तुम्ही मनमुराद इथे बसलेलात, मनमुराद चर्चा करतात आणि चर्चा करता करता हसताना कपाळावर रेषा पडतात. मन मोकळे पडाल, त्यात कुठलाही संदेह नाही. परंतु आपण मुलांपुरतं बोलू. मोठ्या माणसांना राग येईल म्हणून आपण मुलांपुरतं बोलू. जे विद्यार्थी दशेत अशी मुलं आहेत, ज्यांना करिअर घडवायचं आहे, त्यांच्याबद्दल आपण थोडा वेळ बोलू, म्हणजे इतरांना राग येण्याचं प्रयोजन नाही. हसताना बोलताना पहिली अटी वरची पूर्ण पडत असेल असे विद्यार्थी अभ्यास केल्यास IAS तथा कलेक्टर दर्जाचे अधिकारी होतात. सुदैवानं महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सेवेकरी कलेक्टर आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये आहे, मला वाटतं 36 जिल्ह्यांमध्ये आहे, आणि ते सेवेकरी स्वामींचे आहेत. आणि त्या गुणवत्तेला ते साजेसं काम करत आहेत. म्हणून पहिली अटी पूर्ण पडत असेल ते क्लास 1 अधिकारी होऊ शकतात. नंबर 2ची अटी पूर्ण पडत असेल असे अधिकारी तंत्र, यंत्र, उपकरणं, कॉम्प्युटर, इंजिनियर, सायन्स, विज्ञान या क्षेत्रात यश मिळवते होतात अभ्यास केला तर. हे स्वतः जाणायचं आहे. आरसा स्वतः बघावा. आपला चेहरा आपल्याला स्वतःला दिसत नाही आरशाशिवाय. म्हणून त्या आरशामध्ये, ज्ञानरूपी आरशामध्ये या साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत. चुकून 3री अटी पूर्ण पडत असेल अशा विद्यार्थ्यांचं करिअर घडवताना भविष्य काळात उच्च पोलीस अधिकारी, मिलिटरी, मेजर, कर्नल, लेफ्टनंट, पायलट, अंतराळ या क्षेत्रामध्ये ते आपलं नाव कमावतात. यामागे अनेक अंतराळामध्ये, नासामध्ये भारतीयांच्या काही महत्त्वाच्या लोकांचा समावेश आहे. म्हणून आपण चेहऱ्यावरून परीक्षा करताना त्याला हसत ठेवावं. हसता हसता त्याला सांगावं किंवा तू कलेक्टर होशील, तू इंजिनियर होशील, तू पोलीस अधिकारी होशील. तो नाही म्हणू शकत नाही. हा थोडा विनोदाचा भाग आहे आणि विनोदातून ज्ञान लवकर पसरतं. त्याला गांभीर्य नको. आणि अलीकडे अनेक लोक गुणाकार बीजगणित करत बसतात, मग लोक कंटाळतात. ते गणित गुणाकार त्यात नको. सोप्या साध्या धोपट पद्धतीत ढोबळ मतानं हे जनतेला पटणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ती जनता मानते. कपाळावर अजून काही निशाणा आहेत. आपण जिथे कपाळाला तुम्ही कुंकू, पुरुष गंध लावतात त्या ठिकाणी चुकून काळा ठिपका, तीळ, मच असेल अशा व्यक्तींना त्वरित सलाम करा. बाबा तू मोठ्या बापाचा. वाद घालण्यामध्ये असे लोक नंबर 1ला असतात. म्हणून त्यांना आपण हात जोडावे. ए बाबा तू मोठ्या बापाचा. वाद घालत बसू नका, कारण वाद घालण्यात ते नंबर 1ला असतात. आहेत आमच्याकडे काही असे चेहरे आहेत, पण आम्ही त्यांना थोडं अंतरावर ठेवलेलं आहे, नाव न घेता. आहेत आमच्याकडे आहेत. तुम्हाला ओळखता आले पाहिजे म्हणून आम्हाला सांगण्याचं हे प्रयोजन आहे. दातांवरून परीक्षा आहे.
काही संतांच्या सुद्धा दातांची परीक्षा होती. त्यात पहिला आपण भगवान श्रीकृष्णांचा अभ्यास करतो. जन्मतः 2 दात घेऊन ते जन्माला आले आहेत. अशा काही लाखातून कोटीतून एखादी व्यक्ती उपजत गुणांनी जन्म घेते आणि भगवान श्रीकृष्णांना उपजत 2 दात असल्यामुळं परिणाम काय झाला? त्यांना माहीत असतं, ज्या माहितगार आहेत, की त्यांच्या हातून सख्या मामाचा मृत्यू होणार हे कंसाला माहीत होतं. म्हणून पहिली 7 अपत्य दगडावर ठेचून ती देवकीची कोणी मारली? कंसाला. 8वं अपत्य मारणारं आहे म्हणून मावशीच्या घरी का नेण्यात आलं ते तुम्हाला माहीत आहे. मी ही गोष्ट उद्या सांगणार आहे, आज नाही. शेवटी जे व्हायचं तेच झालं. भाच्यानं मामाला मारलं, पण स्वतःचा भाचा वाचवता आला नाही, त्याला महाभारत म्हणतात. तर महाभारत कळेल. भगवान श्रीकृष्णांनी स्वतःचा मामा मारला, भाचा अभिमन्यू वाचवता आला नाही. ही दातावरून परीक्षा आहे. पाठोपाठ अजून एक संत आहेत मराठवाड्यातलं, त्यांचं नाव एकनाथ महाराज. जन्माच्या 10व्याच दिवशी आईवडीलसुद्धा स्वर्गवासी झाले. सांभाळ त्यांच्या आजोबांनी चक्रपाणींनी केला, ते एकनाथ महाराज. अशा कितीतरी बाबी अंगपरीक्षेतून, स्वरसंख्येतून, अंकशास्त्रातून, सामुदायिक या सगळ्या गुणांतून हे गुण पुढे येतात. हे जाहीर फार बोलण्यासारख्या बाबी नाहीत आजच्या दृष्टीनं, परंतु तुम्ही या 4 भिंतीत आहात म्हणून आम्हाला अधिकारवाणीनं सांगणारा एक नामी संधी मिळते. परंतु वस्तुस्थिती लपवता येत नाही. म्हणून दातांवरून परीक्षा आहे, कपाळावरून परीक्षा आहे, कानावरून परीक्षा आहे, भुवयांवरून परीक्षा आहे, मानेवरून परीक्षा आहे. काहींचे खूप आखूड मान असते, ते अत्यंत अभिमानी माणसं असतात. आखूड मानाची माणसं निवडून टाकलेली असतात. म्हणून या साऱ्या बाबी अंगसामुद्रिकमध्ये आपल्या ज्ञानदान 4च्या पानपोईतून आपणाला निश्चितपणे त्याचा आपण अभ्यासक म्हणून त्याचा आपण अवश्य वापर करू शकू. असं हे हस्तशास्त्र आहे, अंगसामुद्रिक आहे. आता हातापायाची बोटं आहेत. इथे आज विवाह मंडळ आलं आहे की नाही माहीत नाही, परंतु पूर्वी आमची अनपण माणसं होती 100 वर्षापूर्वी. सई निशाणी डाव्या हाताचा अंगठा. परंतु ती माणसं एवढी हुशार, आजचे PhD वाले त्यांच्या पुढे पाणी भरते. आम्ही विवाह मंडळातून आजही वधूवर परीक्षण हातापायाच्या बोटावरून करायला लावतो. हातापायाची बोटं सरळ, स्वभाव सरळ, बोटं तेडीमेडी, स्वभाव त्याप्रमाणे. चुकून पूर्वी वधू परीक्षणाला खूप महत्त्व असायचं आणि आमची 80-90 वर्ष उलटलेली माणसं पहिलं वधू परीक्षणाला जायची. वधू परीक्षणाला जाताना त्या वधूला हातपाय धुवून 10 पावलं चालायला लावायचं. चालता चालता प्रथम उजवा पाय पुढे पडत असेल अशा मुली भाग्यवान म्हणून गणल्या जायच्या, की ह्या मुली भाग्यवान आहे. त्यांना फारसे प्रश्न त्यावेळी कोणी विचारत नव्हतं. स्वयंपाक पाणी येतं का, किरकोळ काय, अशा गोष्टी विचारायच्या. फार काही विचारत नव्हतं. ती प्रश्न उत्तराच्या सरबत्तीमध्ये खूप काही गोष्टी शिकायला मिळायच्या. चुकून डाव्या पायाची करंगळी आणि शेजारचा बोट खूप आखूड असेल, मग मात्र ती माणसं घाबरायची. जपत जपत हेरगिरी करून आम्ही घरी गेल्यावर सांगतो, म्हणजे
आत्ता काही उत्तर देत नाही, एवढे चतुर लोक असायचे. का तर अशा मुली त्यांना दीर्घकाल पती सौख्य मिळत नाही, हे त्याचं उत्तर आहे. याचा खूप बोजवारा करणं उचित नाही, परंतु वास्तव लपवता येत नाही. ज्यांची करंगळी जमिनीला टेकत नाही, तरंगते, अशाही मुलींचा विचार केला जातो. जुने लोक मग घाबरायचे, अशा मुली आपल्याला नको, नकार द्यायचे. अशी काही मुली आजही आहेत, उद्याही राहतील. आपला पायाचा जो अंगठा आहे, डावा किंवा उजवा, त्याच्या शेजारचा नंबर 2चा बोट गहूभर अंगठ्यापेक्षा पुढे असेल, अंगठ्यापेक्षा पुढे असेल, अशा मुली करायच्या किंवा नाही, मग मात्र ते गांभीर्य त्यांना सोसावं लागायचं. ही गंभीर बाब आहे. का? अशा मुली सासूच्या डोक्यावर मिरे वाटतात, म्हणजे लवकर सासू होतात. बॉस, अधिकार, आणि पूर्वी या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे. सासू, सोना, यामध्ये एक वैचारिक दरी निर्माण व्हायची. त्याचा लॉंग फॉर्म असा आहे, सासू म्हणजे सारख्या सारख्या सूचना करणे, तिला सासू म्हणतात. आणि ज्यांना सूचना मांडण्या नाही त्या सुना. हल्ली अशी एक दरी तयार झालेली आहे, आणि या दरीवर संस्काराचा पूल, ज्ञानाचा पूल बांधणं क्रमप्राप्त आहे. म्हणून हे हस्तशास्त्र, अंगशास्त्र, समाजशास्त्रात ते आपण हक्कानं सांगावं, त्यात कंजूसपणा, काटकसरपणा करू नये, हे कळकळीचं आव्हान आहे. म्हणून वधू परीक्षा, वर परीक्षा, डोक्यावरून परीक्षा, कपाळावरून परीक्षा. काही मुलांचं कपाळ खूप रुंद असतं, त्यांच्या पत्रिकेत कुठेतरी मंगळ आहे. ज्यांचं कपाळ मोठं आहे त्यांच्या पत्रिकेत 1, 4, 7, 10 स्थानामध्ये मंगळ असलाच पाहिजे. मग त्याचं लग्न करताना त्याला तोड म्हणून सामनेवाल्या पत्रिकेतही तो तुल्यबळ मंगळ असला तर तो बॅलन्स, तो समतोल टिकतो. हे त्याचं शास्त्र आहे. म्हणून या सोप्या सोप्या बाबी आहेत, पण त्याचा बाऊ करू नये. काही ज्योतिषी खूप बाऊ करतात आणि साप म्हणून भुई बडवत बस, तसं करू नये. परंतु आमची जुनी माणसं मात्र फार हुशार होती. आमच्या जुन्या लोकांनी जेवढी लग्न जमवली गेल्या 50-60 वर्षापर्यंत, एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही, पत्रिका बघितल्या नाही. आणि आता 36 गुण जमूनही विरोधाभास आहे. हा संस्काराचा महिमा आहे. म्हणून या सर्व बाबी आपणाला कृपया माहीत असाव्यात. म्हणून आपला खूप वेळ घेतलेला आहे. गेले 2-3 तास आपल्या मनाजीरावांवर पकड ठेवून आपण इथे मूर मारून बसलेला आहात. आणि मनाजीराव काय करतात, आपल्याला खूप कामं सांगतात. काही दर्शनार्थी भाविक आहे, घरी गेलेच पाहिजे, गाडी पकडलीच पाहिजे, स्वयंपाक केलाच पाहिजे, पुढची तीर्थक्षेत्रात गेलंच पाहिजे, असं आतून मनाजीराव आपल्याला सांगतात. मनाजीरावांचा वेग फार आहे, तो कशातही स्थिरावलेला नाही. म्हणून याला विवेकाचा लगाम घालणं आणि ज्ञानाच्या पाणपोईत मनाजीरावांना पोचवणं काळाची गरज आहे. म्हणून या जगात खूप 108 प्रकारची शास्त्रं आहेत. ते आत्ताच्या आत्ता आपणाला सर्वांना शिकणं अशक्य आहे. परंतु या 7 दिवसात तुम्हाला आवडणारी एक 5-6 शास्त्र आपल्यासमोर आम्ही मांडणार आहोत. त्यात हस्तशास्त्र असेल, स्वरशास्त्र असेल, संख्याशास्त्र असेल, वास्तुशास्त्र असेल. ही जी जुजबीत 5-6 शास्त्र आहेत, ही आपल्याला हसत खेळत विनोदातून आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत. तुम्हाला त्यातलं काय लागेल ते घ्या. शंका असेल तर त्वरित सांगा. आणि हे कार्य जनमानसापर्यंत पोस्टमनसारखं पोचवा. त्यांना सेवेकरी करा, त्यांना दुःखमुक्त करा, चिंतामुक्त करा, त्यांना निर्व्यसनी करा, त्यांना शाकाहारी करा.
आणि हा हिंदू धर्म घरोघरी गावोगावी आपण ही ज्ञानाची ज्योत प्रत्येकापर्यंत लावा, हा संदेश आपण या कार्यातून आम देशात जनतेपर्यंत पोचवायचा आहे. हे कळकळीचं निवेदन आहे. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. उद्याच्या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे, आमचे याज्ञिकी प्रतिनिधी इथे आलेले आहेत. उद्या चंडीयाग आहे. चंडीयाग करताना भगवतीला काळं वस्त्र चालत नाही, हे आजच आपण समजून घे. मंगळसूत्रातले काळे मणी वगळता अन्य काळी वस्तू वस्त्र भगवतीला निषेध किंवा मान्य नाही, म्हणून आपण त्याची काळजी घ्यावी. बऱ्याच वेळा सूर्याखाली ढग काळे आले की प्रकाशसुद्धा खाली येत नाही. नकारार्थी ऊर्जा ज्यामध्ये आहे त्याचा रंग काळा आहे, म्हणून काळा रंग हिंदू धर्मात त्याज्य ठरवलेला आहे. म्हणून ब्रिटिशांनी मुद्दाम वकिलांचे, न्यायाधीशांचे ड्रेस काळे ठेवले, मुद्दाम. अजून ते बदलवता आले नाही. हे वास्तव लपवता येत नाही. म्हणून आपणाला अधिक विस्तारित माहिती पुढील 5 दिवसात आपण घेणार आहोत. तथापि या कार्यक्रमाची प्रार्थना करून आपण उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा शास्त्री आपणाला समजून सांगतील. नंतर आपल्याला पुढील उपक्रम सांगतील. पुढील उपक्रम प्रदक्षिणा, आरती, आरतीनंतरचं स्वाध्याय. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपला वेळ चांगल्या कामामध्ये अदा करावा. चांगल्या कामात आपला वेळ खर्ची घालणं हे खूप मोठं पुण्य आहे आणि या पुण्याचा आपण संचय करावा, एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपणाला मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.